आओ लोगों जगत के सुनो बुद्ध का ज्ञान। इसमें सुख है, शांति है, इसमें है निर्वाण। आओ लोगों जगत के चले धम्म के पंथ। इस पथ चलते ज्ञानी जन, इस पथ चलते संत। आओ मानव मानवी चले धम्म के पंथ। कदम कदम चलते हुए दुर्जन होवे संत। करे दुख का अंत। उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, सान बालक बालिका, पौर्णिमेचा आजचा दिवस अति महत्त्वपूर्ण दिवस आहे. कलेकलेने चंद्र प्रकाशित होतो. पूर्णत्वाला जातो आणि या धरतीला शीतल छायेतून, शीतल प्रकाशातून पूर्ण प्रकाशित करण्याचा प्रयत्न करत असतो. ज्यावेळी चंद्र पूर्ण अवस्था करते त्यावेळेस धरतीवर सगळ्या सजीवांना हर्ष होत राहत असतो. मनुष्याचं जीवन आहे आपलं, आणि मनुष्याचं जीवन आहे अशी अवस्था होती की माता पिताचा संयोग झाला, ती गर्भावस्था, त्याच्यातून वाढलेली गर्भावस्था पूर्णत्वाला नेण्याचं काम. आईला किती हर्ष होतो, आणि ती पूर्ण अवस्था झाल्यानंतर ज्यावेळेस बाळ जन्माला येते तर सगळ्यांना हर्ष होतो. आणि तिथून खऱ्या अर्थाने मनुष्याचं जीवन सफलतेच्या दृष्टिकोनातून त्यांनी वाटचाल केली पाहिजे. अंधकारमय जीवन आहे. सगळ्यांनाच वाटतं की मी माझ्या पद्धतीने चांगला आहे, माझ्याकडे धनसंपदा आहे, माझ्याकडे सगळं ऐश्वर्य आहे, मी माझ्या पद्धतीने खूप चांगला आहे, खाणं पिणं व्यवस्थित आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण कधी हा विचार करतच नाही की या
सर्वसाधारण लोकांना एक महत्त्वाचा प्रश्न पडलेला आहे की मेल्यानंतर काय. तुम्हालाही कदाचित पडला असेल. तर सगळं आहे, सध्या व्यवस्थित आहे, पैसा आहे, धन आहे, सगळं आहे ना. पुरुष असतील तर पत्नी आहे, महिला असेल तर पती आहे, मुलं आहेत, नोकरी आहे. जे काही आताच्या परिस्थितीमध्ये जे पूर्णत्वाला न्यायचं आहे ते सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत. पण कधीतरी हा प्रश्न तुम्हालाही भेडसावत असेल की मृत्यूनंतर काय. काही लोकांना मरणाची भीती वाटते, किती घाबरलेत, काय केलं तर एक दिवस, कारण तो मार आहे, मृत्यूमार आहे, मच्छीमार आहे तो. त्याला काही लोक यम म्हणतात, घेऊन जाणार आहे. कधी कधी बाहेरच्या घटना घडतात ना, तर त्या घटना अवलोकन करत असताना असं वाटते, क्षणात असं वाटते की असं त्यांनी एवढं मोठं कमावलं, ॲक्सिडेंट झाला, मेला, सगळं संपलं, काहीच नाही राहिलं. किती कमावलं, हे करा ते करा, या माध्यमातून पैसा गोळा करा, त्या माध्यमातून पैसा गोळा करा, हा भ्रष्टाचार करा, तो भ्रष्टाचार करा, मोठं बना, आणि सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं शिल्लक आहे. हा एक माणसाच्या मनात एक भ्रम निर्माण झाला की आपली खूप काळजी करतात, लेकर काळजी करतात, सुना काळजी करतात, बायको काळजी करते, नवरा काळजी करते, कोणी काळजी करत नाही. हे अंतिम सत्य आहे, परम सत्य आहे. तुम्हाला वरवर वाटते की हां ठीक आहे, बरं आहे, पण कधी कधी असं वाटते की एखादी महिला म्हणे नाही माझा नवरा तसा नाही आहे, ह्या आहे ते. कधी कधी म्हणेल की माझी बायको नाही तशी, कारण आमचं एवढं दोघांचं प्रेम आहे, त्यामुळे बिलकुल काहीच होत नाही. 3 दिवस होत नाही तर लोक नको नको त्या गोष्टी करून बसतातही. किती दिवस? 3 दिवसात सगळा खेळ गोळा केला जात असतो. पण खऱ्या अर्थाने मेल्यानंतर जे आहे, जे काय कालचक्र जे आहे, कालचक्र, त्याला भवचक्र म्हणा, त्याला लोकचक्र म्हणा, त्याला दुःखचक्र म्हणा, त्याला भवचक्र म्हणा, जे काही म्हणायचं आहे ते त्याला तुम्ही शब्दप्रयोग करा. हे जे गती आहे ते सतत आहे, जन्म मरण, जन्म मरण, जन्म मरण. मधला जो गॅप आहे, भगवंतानी एवढं संशोधन केलं, याच्यात खूप बारकाईनं संशोधन केलं. म्हणजे जगातला एवढा उच्च कोटीचा महापुरुष अजून झालेला नाही, आणि एवढ्या पद्धतची किंवा एवढी कॅपॅसिटी निर्माण करण्यासाठी पुन्हा भगवंताचं जीवन आपल्याला वाचावं लागेल. पुन्हा भगवंताच्या इतिहासामध्ये आपल्याला जावं लागेल. आणि भगवंतानी तर खऱ्या अर्थाने भगवान त्यालाच म्हणतात की भगवान म्हणजे भग्ग रागो भग्ग दोषो भग्ग मोहोती भगवंत. ज्याने राग भग्न केले, ज्याने द्वेष भग्न केले, ज्याने मोह भग्न केला, भग्न केला म्हणजे जाळून टाकलेत, नष्ट केलेत, कापून टाकले, जे काय नाव देत असाल त्याला, की एकदा ते जाळल्यानंतर किंवा ते एकदा हे केल्यानंतर उत्पन्न होत नाहीत, अशा उत्पन्न होणार नाहीत, यासाठी मग ते समजण्यासाठी आपल्याला एक शब्दप्रयोग करावा लागेल की ज्याने आपल्या समूळ तृष्णा नष्ट केल्या, तो भगवान, तो भगवान आहे. आणि मग भगवान आहे की असा एक भगवान आहे. पण आता नाव कोणाकोणालाही भगवान दिल्या जाते, हा भगवान, तो भगवान. आपण काही कोण्या धर्माची किंवा कोण्या भगवानची काही निंदा करत नाही आहे, पण नाव केल्या जाते की हा भगवान आहे, तो भगवान आहे. कधी कधी यांचं चरित्र वाचल्यानंतर किंवा यांच्याकडे जरा बारकाईनं बघितल्यानंतर यांच्याच वंशाने यांनाच खात्मा करून टाकला.
काही भगवान असे आहेत की केले की स्वतःच्या मुलाने त्यांचा वाटोळ करून टाकला. अरे जे आपल्या पूर्वजांसाठी, आपल्या संतांसाठी चांगला मार्ग दाखवू शकत नाहीत, ते भगवान कसे असणार आहेत? कोणी कुठल्या याच्यातून होतोय? भगवानचा एक दुसरा पण अर्थ आहे की भाग्यवानही म्हटल्या जाते त्याला. कोणाकोणाचं नाव भाग्यवान आहे, नाव तर भाग्यवान आहे, पण आयुष्याची दरिद्री असते बिचारेले. कधी कधी आपण ज्याला आपल्या भाषेत म्हटलं तर झाकीत येतो. झाकीत कसं आहे की काही अशी घटना येते की मुलगा जन्मला किंवा काय झालं की मग माझं लय चांगलं झालं म्हणून नाव ठेवा भाग्यवान. आणि मग नंतर एवढी पनोती लागते की बस नाव ठेवलं भाग्यवान, पनोती लागली. अरे जन्माला आलं तर एवढी मोठी प्रॉपर्टी झाली, आणि मग वय वाढत आहे, विकार वाढत आहेत, सगळ्या गोष्टी वाढत आहेत, आणि मग दरिद्री लागली. अरे काय नावात ठेवलं, उगाचच नाव ठेवलं हे, अशी पण अवस्था होते. भाग्यवान म्हणजे ऐश्वर्य संपन्न म्हणू आपण, प्रॉपर्टीनं पूर्ण म्हणू आपण. हे जरी प्रॉपर्टीनं पूर्ण असले तरी मात्र तो भगवान होऊ शकत नाही. समूळ तृष्णा नष्ट करण्यासाठी जो प्रयत्न करत असतो आणि ते पूर्ण केल्यानंतर जो सगळ्या लोकांना खुल्या करून देतो. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आतापर्यंत तुम्ही जे काही ऐकत आलेत किंवा आतापर्यंत जे काही आपण ऐकत आलो की काय म्हणतात की एखादा वस्ताद असला की तो वस्ताद आपला एक हात खाली ठेवत असतो, आहे का नाही? वस्ताद आपला हात खाली ठेवत असतो नाही एक, सगळेच हात काही तो शिकवत नाही. मग सगळे हात जर शिकवत नसेल म्हणजे एक तर त्याला याची भीती आहे की जर मी याला सगळे हात शिकवले तर हा माझ्यावर हवी होईल, आहे ना, चालून येईल, मला मारेल, मग माझ्याकडे हात कुठलाच नसेल. तो जर त्याने हात चालवला मग हा चालव, कोण काय होईल? म्हणून तो आपलं अस्तित्व स्थापित करण्यासाठी, तो काहीतरी आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी पाठीमागं काहीतरी सोडून देत असतो. भगवान अनंत सम्यक संबुद्धाने अशा प्रकारचं काहीही पाठीमागं ठेवलेलं नाही. भगवान अनंत सम्यक संबुद्ध प्रत्येक माणसाला म्हणतात की तुम्ही यही पद शिको, या आणि प्रत्यक्ष अनुभव घ्या. प्रत्यक्ष अनुभव घ्या तुम्ही. आणि जो आपल्या धम्माची प्रचिती अनुभव प्राप्त करण्यासाठी खुले रस्ते करून देतो, या जगात असा अजून कोणी झालेला नाही भगवान बुद्धाशिवाय. आणि म्हणून भगवान त्यांनाच तो शब्द अगदीच चांगल्या प्रकारचा आहे. म्हणून ज्याने तृष्णा नष्ट केल्या तो भगवान आहे. आणि त्या भगवान अनंत सम्यक संबंधाने प्रत्येक मनुष्याला सांगितलेला आहे. आणि मग तो एक भाग होते की बुद्ध तिथं अंतिम क्षणी येतात आणि मग तिथला प्रश्न सॉल्व करतात, तिथलं उत्तर शोधून काढतात की मेल्यानंतर काय. मेल्यानंतर काय? भगवान आता मरतही नाहीत आणि जगतही नाहीत, दोन्ही गोष्टी आहेत. उत्पन्नही होत नाहीत, नष्ट होत नाही. ही तर अरहंत अवस्था आहे. नाही, अरहंत म्हणजे जीवनमुक्त आहे. आणि जीवनमुक्त आहे म्हणजे ना जन्म ना मरण, काहीच नाही. इथं शून्य अवस्था झाली, काही होत नाही, आता काही उत्पन्नही होत नाही, काहीच नाही. तशाच प्रकारचं मनुष्याचं जीवन पूर्ण करण्यासाठी भगवान अनंत सम्यक संबोधाने तो मार्ग दाखवलेला की प्रत्येकाला अरहंत होता येते, प्रत्येकाला ह्या सगळ्या गोष्टी करता येत असतात. पण यासाठी ते जर अरहंत अवस्था नसेल तर ही एक अवस्था आहे की आपण अरहंत म्हटलं की त्याला काय म्हणता येईल की बाबा जीवन मरणाच्या पलीकडे गेला. अरहंत म्हणजे जीवनमुक्त झाला, आता न जन्म आहे ना मरण आहे. म्हणजे आपण अरहंत आहोत का? नाही. मग आपण अरहंत नाहीत म्हणजे आपण आता सध्या जिवंत आहोत का नाही? मग जिवंत आहोत. कधीतरी मच्छुमार आपल्यावर हवी होईल, मच्छुमार आपल्याकडे येईल आणि मच्छुमार आल्यानंतर म्हणजे जो काय मारशेना आपण त्याला म्हणू, ते मार जर शेना आपल्याकडे आली तर ते मारशेना आपल्याला घेऊन जाईल. घेऊन गेल्यानंतर त्या मारशेनेच्या अधीन आपण ज्या वेळेस आहोत तर त्यावेळेस ते काय, ज्या वेळेस ते उत्पन्न झाली त्या वेळेस जन्म झाला, ज्या वेळेस नष्ट झाली त्या वेळेस मृत्यू झाला.
आपण अरहंत नाही म्हणजे आपलं जन्म सध्या सुरू आहे, अस्तित्व सुरू आहे. आता इथं झाल्यानंतर सगळ्या गोष्टीची सुरुवात होते की आता मरणार. मेल्यानंतर काय, तर मेल्यानंतर पुन्हा तोच प्रश्न येते की मेल्यानंतर आपल्याला कुठलं ना कुठलं जीवन प्राप्त होणार आहे. पण बुद्धाने या जगामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी काही शिडी सांगितलेली आहे ती शिडी महत्त्वाची आहे. त्या शिडीमध्ये 3 भाग आपण 4 भाग करणं गरजेचे आहे. निरय लोकांच्या मधला भाग, मनुष्य आणि 6 कामभोगाचे देव आहेत ते, त्याच्यानंतर रूप ब्रह्म आहेत आणि त्याच्यानंतर अरूप ब्रह्म आहेत. ह्या 4 शिड्या आहेत. आणि ह्या 4 शिड्या असल्यानंतर भगवंतानी याच्यावर संशोधन केलं की मेल्यानंतर काय अवस्था होते, तर मेल्यानंतर ही अवस्था होती. तर मग यासाठी मनुष्याचं जीवन पूर्ण करावं लागते. तर वरचे लोक, सगळ्यात वरचे लोक म्हणजे की ज्याला आपण म्हणू 4 अरूप ब्रह्मा, 4 अरूप ब्रह्माला बुद्धाचं ज्ञान मिळत नाही. जरी मिळत नसेल तर तो त्या हवेतच राहत असतो. त्याला खूप आयुष्य आहे, खूप आयुष्य आहे त्याला त्याच्या हे काही नाही. एवढं आयुष्य आहे की ते कधी कधी तो भ्रमात राहतो की मी माझ्यासमोर उत्पन्न होतात मरतात, उत्पन्न होतात मरतात, या सगळ्या गोष्टी होतात. मी अमर आहे, अमर आहे, पण अमर नाही आहे. तो अरूप ब्रह्म आहे, ज्याला शरीर नाही आहे, चित्त आहे, चित्ताची अवस्था आहे. त्याच्या खालचं जे आहे ते अवस्था आहे रूप ब्रह्मा. 16 प्रकारचे रूप ब्रह्म आहेत. तर त्या रूप ब्रह्मामध्ये जर आलं तर भगवान अनंत सम्यक संबोधसुद्धा म्हणतात, रूप ब्रह्मात जरी अवस्था प्राप्त केली तरी मात्र तोही भ्रमात राहतो. आणि तो भ्रमात राहत असतानाही जर कदाचित मरणाची अवस्था त्याच्या चित्ताच्या समोर आली, त्याच्यासमोर जर मरण येऊन मुच्छमार जर येऊन ठेपला, तर मनुष्याच्या पेक्षा कितीतरी त्याला दुःख वेदना होतात. आणि जो दुःख वेदना झाला की पुन्हा त्याचा जन्म संसरण सुरू होत असतो. त्याच्यानंतर कामदेवाची अवस्था आहे. कामदेव आहेत की जे 6 कामदेव आहेत. या कामदेवाची अवस्था तीच आहे की जरी ऐश्वर्याने पूर्ण झालेला आहे, सगळ्या संपत्तीनं प्राप्त झाले असतात, तरी मात्र मरणापासून ते दूर होतात असं वाटते त्यांना. ज्यावेळेस मरण समोर येते त्यावेळेस मात्र त्याच्यासारखं दुःख त्यालाच भोगावं लागते. आणि जो दुःख भोगतो पुन्हा रिटर्न तो जातो त्याच अवस्थेमध्ये. ही एक अवस्था महत्त्वाची आहे. त्यापैकी 6च्या याच्यातला एक भाग जो राहिला तो मनुष्याचा राहिला. आणि मनुष्याचं जीवन महत्त्वाचं आहे. अनेक धर्मामध्ये ह्या सगळ्या गोष्टी केल्यात की मला देवाचा जन्म प्राप्त झाला पाहिजे, मी अमुक देवातून प्राप्त झालो पाहिजेत. भगवान बुद्ध म्हणतात, अरे ह्या सगळ्या गोष्टी रूपब्रह्मामध्ये जन्माला येत असताना, कामदेवमध्ये येत असताना याच्यातून काही उत्पन्न होत नाही, दुःख उत्पन्न होते. मनुष्याचं जीवन यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे. मनुष्याचं जीवन कितीतरी श्रेष्ठ आहे. म्हणून मनुष्याचं जीवन, पण मनुष्याच्या जीवनाखालचे जे लोक आहेत, खालची पहिली पायरी जी आहे ती आहे निरय लोकांची. 4 लोक आहेत ते, असुर, प्रेत. हे जे लोक आहेत ना, या लोकांना बुद्ध काय सांगतात, भगवान अनंत सम्यक संबुद्ध काय सांगतात की या खालच्या लोकात तुमचा जन्म होणार नाही, यासाठी तुम्ही वाटेल ते प्रयत्न करा. खालच्या लोकात यायला नाही पाहिजे आपण. जे जे तुम्हाला प्रयत्न करता येईल ते प्रयत्न, बिलकुल खालच्या लोकात नाही आले पाहिजेत. भला याच्यात हे निरय लोक झाल्यानंतर मनुष्य लोकांमध्ये आलं तर सद्गतीच तुमची झाली. मनुष्य लोकांमध्ये जन्माला आले तर सद्गती झाली. मनुष्य लोकांपेक्षा आधी कोणाच्या इच्छा असतात की बाबा कामदेव म्हणजे कामभोगाचे देव ते नाही आहे. कामदेव म्हणजे ऐश्वर्य संपन्न, कामुक्त आहे की मला हे प्राप्त करायचं आहे, मला खूप मोठ्या घरात श्रीमंत जन्माला यायचं आहे, मला अमुक याच्यात यायचं आहे, मी राजा होईल, अमुक होईल तमुक होईल, मला फार संपत्ती असेल, मी अधिपत्य गाजल. हे देव, या देवाची अवस्था. हे ते ठीक आहे. बुद्ध म्हणतात ह्याच्यात आहे. वरच्या अवस्थेत केलं तरी नाही, पण त्याच्या वरच्या अवस्थेतही जाणार, म्हणजे वरच्या अवस्थेमध्ये जायची गरज नाही आणि खालच्या लोकांमध्ये सुद्धा येण्याची गरज नाही. या मध्यमात जाण्याची असेल तर तुम्हाला पहिल्यांदा मनुष्याचा जन्म धारण करावा लागेल. आणि सगळ्या प्राण्यांपैकी मनुष्य प्राणी हा सगळ्यात चांगला प्राणी आहे. कधी कधी हा विचार करत असताना बघतो एवढे सुंदर सुंदर पक्षी दिसतात, किती मोहित होतो आपण, अरे किती चांगले आहेत ना. कधी कधी माश्या आहेत नाही,
याच्यातही रंगरूप दिसतात ना, किती 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 चांगलं वाटते आपल्याला. ह्या लोकात काय करणार आहे, पण किती बिचाऱ्यांचं जीवन दुःख आहे, नाही समजू शकत ह्या गोष्टी. हे या लोकांमध्ये आल्यानंतर समजा पक्ष्यांच्या जीवनामध्ये तुम्ही जर उत्पन्न केलं की तुम्हाला असं वाटलं की मला मोरांच्या याच्यात जन्माला यायचं आहे, मोराच्या येवणीमध्ये जन्मा, समजा तुम्ही मोराच्या येवणीत जन्माला आले, तर बुद्धाचं ज्ञान थोडी ऐकणार आहात तुम्ही, बुद्धाची देशना थोडी श्रवण करणार आहात, बुद्धाने शिकवलेला संवेदनाचा भाग थोडी शिकणार आहात तुम्ही. रूप जरी त्याचे पंख जरी तुम्ही दप्तरात म्हणजे ठेवले, त्याचे पंख जरी तुम्ही पुस्तकात ठेवले, तुम्हाला असं वाटते की बाबा हे साध्य होईल, माझा अभ्यास जास्त होईल, ह्या सगळ्या गोष्टी होतात, हे निरर्थक गोष्टी आहे. मग एवढं जर तुम्हाला हे करायचं असेल, तेवढं जर वाटत असेल, पण त्याचं जीवन जर बघितलं असेल तर त्याच्यासारखं दुःखी कोणीच नाही आहे. किती भयभीत प्राणी आहे. समजा उन्हाळ्याच्या याच्या ठिकाणी कोसो दूर पाणी नसेल तर काय हालत होणार आहे, कोणाला मागणार आहे पाणी. जर समजा मनुष्य लोकांच्या जवळ गेला आणि पाणी मागायचं गेलं तर काय सांगणार, माणसाच्या जीवनातला भाव कुठला असेल, हत्या करण्याचा किंवा काय काय लोक या पक्ष्यांना खातात. तो येतो त्यासाठी बिचारा, तो त्याला खाते, भीती आहे ना ती जगण्याच आहे. आणि समजा कदाचित याच्यातच जन्मला नाही, याच्यातच मेला तर काय होईल, याच्यातच जन्मणे, याच्यातच मरणे, याच्यातच जन्मणे, याच्यातच मरणे, ह्या सगळ्या गोष्टी उत्पन्न होतात. म्हणून मी जाणीवपूर्वक अगोदरच्याही प्रवचनामध्ये हे सांगितलं की हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की उत्पन्न होणे, नष्ट होणे हे जे करत असतो आपण, हा एक महत्त्वाचा भाग आहे. यातला मध्यमा जर जाणायचं असेल तर वर्तमान काळातलं जीवन जगायचं असेल तर मनुष्यातलं जीवन जगणं महत्त्वाचं आहे. आणि मनुष्याचं जीवन जगायचं असेल तर तिथून सुरुवात होते. आता एक महत्त्वाचं आहे की मनुष्य लोकांचं जीवन कसं आहे, माणसाचं जीवन कसं आहे. बुद्धाने सांगितलं की माणसाचं जीवन ते श्रेष्ठ आहे किमान त्यांनी पाच गोष्टीचा त्याग केलेला असेल. प्राणी करू शकतात का त्याग? वासनेचा त्याग प्राणी करू शकतात का? नाही करू शकत, नाही करू शकत. समजा एक आहे की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या, एखाद्या शेतामध्ये जातात प्राणी बिचारे खातात, त्याने मेहनत केलेली असेल, खातात, तर चोरीच झाला ना एक प्रकारचं, नाही करू शकत, ते त्याग नाही करू शकत. जे बोधिसत्व असतील ते करतील, है ना. ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की ज्या ज्या प्राण्यांमधल्या गोष्टी होतात, तर मनुष्यासाठी सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्या पाच गोष्टी आहेत की ज्या पाच गोष्टीमध्ये ज्या माणसाने पारंगत होण्याचा प्रयत्न केला, ज्या पाच गोष्टीचं त्यांनी आत्मबल निर्माण केलं, ज्या पाच गोष्टी त्यांनी पालन करण्यासाठी कटिबद्धता केली, ज्याने पाच गोष्टी प्राप्त करण्यासाठी त्या सगळ्या गोष्टीचा त्याग केला, त्या मनुष्याचं जीवन सफल आहे, तो माणूस सुखी आहे. धनही पाहिजेत नाही, मोठं काय निर्धनी नाही पाहिजेत, होते. तर पाच गोष्टीचं महत्त्वाचं आहे की एवढं संशोधन केलं भगवान अनंत सम्यक संबुद्धाने की तुम्हाला वर्तमान मनुष्याचं जीवन सुखाने जीवन जगायचं असेल तर हे वर्तमान लोकांच्या व्यवहारासाठी तुम्हाला ह्या पाच गोष्टीचं नियोजन करत असताना त्या लोकांमध्ये ज्यावेळेस तुम्ही जाता तर ह्या पाच गोष्टीचं प्रत्येकाने भान ठेवलं पाहिजे. हत्या, चोरी, व्यभिचार, खोटं बोलणे, निंदा करणे, चुगली करणे, चहाडी करणे आणि नशापता करणे. आता ह्या पाच गोष्टीचं नियोजन कोण करेल? समजा एक आहे, थोडक्यात असा विचार करा, समजा जो एखादा हत्यारी माणूस असेल, हत्या करणारा असेल, तर तुम्ही एखाद्याची हत्या करता, एखाद्या प्राण्याला मारता, तुम्ही जे मारताय त्याचा परिणाम होतो. निसर्गातला एक सगळ्यात महत्त्वाचा धर्म तो भगवान अनंत सम्यक संबुद्धाने शोधून काढला की तो सगळ्यात निसर्गाचा नियम असा आहे की जे तुम्ही निसर्गामध्ये टाकाल त्याच्या दुगणे तुम्हाला भेटते. मग तुम्ही हत्या करत असाल तर तुम्हाला कोणीतरी मारणार असेल, जरी तुम्हाला मारणार नसेल तरी मात्र तुमच्या सदैव चित्तामध्ये भयाचे तरंग शिल्लक राहत असतात. भयाचे तरंग शिल्लक राहतात. समजा एखाद्याला तुम्ही शिवी दिली तर तुम्हाला 4 शिव्या भेटणार आहेत की नाही? तुम्हाला काय माहीत आहे की त्याच्याकडे शिव्याचा खजिना आहे म्हणून? तुम्ही सहज दिली त्याला शिवी, पण त्याच्याकडे खजिना आहे ना शिव्याचा. त्याला तेच पाहिजे होतं की इकडून काहीतरी भेटलं. जसं की मधपुडा आहे,
त्या मधपोड्या आहे त्याला लागलंय, एखादा जर दगड मारला, एक दगड मारला तुम्ही तर किती लाखो मासे येतील ना तुमच्याकडे, मधमाशा येतील का लाखो? एकच मारणार तुम्ही, किती येणार किती? तुम्ही हा विचार नाही केला पाहिजे. तुम्ही मारण्याचं काम करू शकता, पण त्याच्या पलीकडे कितीतरी तुमच्या अंगावर धावून येतील हा विचार अजिबात आपण सोडलेला आहे. आणि म्हणूनच याचं तुम्हाला असं वाटते की सहज होते की हत्या करणाऱ्या माणसाच्या चित्तामध्ये सदैव भय राहतो, भय, भीती वाटते. आणि म्हणून त्याच्याकडे नेहमी त्याच्या सुरक्षितेसाठी तो काही ना काही हत्यार ठेवत असतो, काही ना काही ठेवतो ना, काठी म्हणा किंवा काय. म्हातारे माणसं जे आधार घेतात ते वेगळा भाग आहे, पण जो आहे काठी म्हणा काय म्हणा घेतातच ना. जर तुम्ही हत्याच केली नाही, जर मैत्री केली तर काय होईल? भीतीच नाही. हा मी एकटा चालतो, हा ठीक आहे, काय करणार आहे कोण, कसं करणार आहे कोणी, काय करणार आहे, सहज सहज होते. बुद्धाने सांगितलं की या जगामध्ये कोणीच कोणाचं अस्तित्व निर्माण करू शकत नाही आहे. सगळं अनित्याच्या मार्गामध्ये आहे, सगळं संपणार आहे. जर तुम्हाला पूर्णच व्हायचं असेल तर तुम्हाला सत्पुरुष होणं तेवढं महत्त्वाचं आहे. आणि सत्पुरुष व्हायचं असेल तर तुम्हाला शिलाचरण करणं गरजेचं आहे. आणि जो शिलाचरण करणं की त्याच्यासमोर कुठलाच प्रश्न शिल्लक नाही, की तो नंतर हा विचार करत नाही की मेल्यानंतर काय. जो शिलाचं पालन केल्यानंतर तो तेच, त्याचं अस्तित्व तेच येते. मेल्यानंतर सद्गती. आता काही एक प्रश्न असा निर्माण होतो, सद्गती कशी होईल? सद्गती महत्त्वाची आहे ना, सद्गती कशी होईल? एक उदाहरण म्हणून आपण घेऊ. आता पावसाळा होऊन गेला तर आता जवळजवळ हिवाळाही संपला आता, आहे का नाही? आता हिवाळा जसे जसे उन्हाळ्याचे दिवस जवळ येतात तसं तसं जमीन शुष्क होत चालली का नाही, सुकत चालली का नाही? पाणी गेलो कुठे? पाणी गेलो कुठे? जमिनीत गेलं. या पाण्याचं काहीतरी प्रक्रिया झाल्यात ना. काय झालं? बाष्पीभवन झालं. आता बाष्पीभवन झालं तर मग काय पाणी संपलं का? समजा एक उदाहरण तुम्हाला नाही म्हणताना तुम्ही तर दुसरं एक उदाहरण सांगतो. समजा तुम्ही चहाचा टोप ठेवला, तुम्ही चहा टाकला त्याच्या सगळं, मग काम करायला लागले तुम्ही. आणि काम करायला लागल्यानंतर काय केलं की तुम्हाला असं वाटलं की ते जास्त होईल, काहीतरी पडेल त्याच्यात, म्हणून काय ठेवता, त्याच्यावर प्लेट ठेवता. आणि खालून गॅस सुरू आहे, उकळणं सुरू आहे, त्याच्यावरही केलं आहे. जास्त उकडे आले तर त्याचा परिणाम होतो की ते वाफेचं जास्त मोठं प्रमाण होते, तर काय होईल तर ते प्लेट फेकेल बाहेर. पण जर म्हणजे संत गतीनं जर तुम्ही गॅस लावला तर काय होईल? वाफ येईल, ते प्लेट काही होणार नाही, ते चालूच राहील. पण तुम्हाला हे करतंय की ज्यावेळेस वरून त्या प्लेटला हात लावाल तुम्ही तर काय होईल? ते एवढी गरम होईल की विचारू नका. गरम तर झालेली आहे, ते थोडीशी हलकीशी सरकवता तुम्ही. हलकीशी सरकवली की काय होते माहिती आहे का? काय होते? वाफ तर बाहेर पडते, पण त्या प्लेटमधून काय होते? पाणी येते. मग त्या प्लेटीत पाणी गेलं का? नाही गेलं. वाफ बाष्पीभवन झालं म्हणजे नेमकं काय झालं? पाणी संपलं का? नाही संपलं. ते प्लेट सरकवले की त्या पाण्याचे धार लागते, टप 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 पडते, आणि ते आपण करतो की आहे. पण त्या याच्यातूनही सुद्धा एक महत्त्वाचं आहे की त्या प्लेटमधले जे वरचा भाग जो आहे त्याच्यातून ती जी गरम हवा चालते, ते गरम हवा या थंड हवेत होते आणि ते त्या थंड हवेचा परिणाम शोषून घेत असते, त्याचा प्रकार होय. मग हे जे आहे की या पृथ्वीवरचं जेवढं सूर्यास्त होत असताना तप्तमान होण्याची प्रक्रिया होते, खालचं पाणी जमिनीतलं नष्ट होत नाही. त्या पाण्यावर जे काही सूर्यकिरणं पडतात त्याच्या माध्यमातून ते जे काही प्रक्रिया होत राहते, बाष्पीभवन होते. ते बाष्पीभवन होत असताना एक आहे की वरती एक प्लेट ठेवली असं समजा, प्लेट ठेवली किंवा हवा गेली, आपल्याला समजत नाही किंवा आपण हे करत नाही की एवढं मोठं आकाश आहे किंवा काय गोष्टी आहे, ते अथांग आहे, याचा कोणी शोध लावत नाही किंवा शोध लागतही नाही, हे सगळे पोकळे आहे. मग याच्यात हे केल्यानंतर बाष्पीभवनाची सुरुवात झाली आणि पाणी इथलं याच्यात गेलं. आता हा 4 महिन्याचा एक असं आहे की तुमच्याकडे एवढा मोठा पाण्याचा जलाशय होता, तो एवढा जलाशय होता की उन्हाळा येईपर्यंत काय झालं, ते पूर्ण सुकून गेला.
जेवढा चिखल होता ते चिखलही सुकून गेलं. अगदी बघितलं तर त्याच्यानंतर अधिक मे महिना आला तर एवढ्या ढेकळाचे ढेकळे गेला, त्याच्यातही सुद्धा काही शिल्लक राहत नाही. कधी कधी तर होते ते माती चूरचूर होऊन जाते. पाणी कुठे गेलं? हवेत गेलं, ते बाष्पीभवन झालं. बाष्पीभवन झाल्यानंतर या ब्रह्मांडामध्ये जे काही आपण दुसऱ्या भाषेत, तुम्ही जे विज्ञानाच्या भाषेत जे बोलता की मग जे काही मोसमी वारे सुरू होतात, मग ते थंड व्हायचं जे वातावरण तयार होते, झाडाझुडपांची जे काही हवा सुरुवात होते आणि ते हवा ज्या बाष्पीभवनाच्या संपर्कात आल्यानंतर त्याला गारवा लागला की जे गरम अवस्था आहे त्याचं होते प्लेटीतून पाणी सुरुवात होते. जर पाणी कमी झालं असतं तर लोक मेले असते, जनावरं मेले असते. समुद्रातलं पाणी आटलं असतं. समुद्रात एक थेंबही पाणी कमी होत नाही आणि एक थेंबही पाणी वाढत नाही. नद्याच्या नद्या समुद्रात वाहून जातात, त्यातली पात्रता कधी वाढलेली दिसली नाही. कारण मी बरेच वर्ष मुंबईला राहिलो, त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी आहे. पण उन्हाळा ज्या वेळेस येते किंवा ज्या सगळ्या गोष्टी होतात मे महिन्यापासून जे होते ना, लाटाच्या लाटा म्हणजे जवळजवळ 20-20, 25-25 फुटाच्या लाटा तयार होतात आणि त्या लाटाच्यामुळे जे काही मंथन होते ते बाष्पीभवनाची प्रक्रिया अशी सुरू होते. त्याचाच एक हवेच्या झोकाने जिथं जास्त हवा, जिथं झाडं जास्त, गारवा झाला की तिथं पाण्याची सुरुवात होते आणि मग पाण्याची सुरुवात झाली की पुन्हा ते पाणी होते. जसं पाणी नष्ट होत नाही तसं मनुष्याचं जीवन नष्ट होत नाही. मेल्यानंतर काय तेच आहे. पण एक लक्षात घ्या की मेल्यानंतर या भ्रमामध्ये आपण पडू नका की आता मनुष्य लोक तुम्ही आहात म्हणजेच तुम्ही पुन्हा मेल्यानंतर मनुष्य व्हाल, ये बिलकुल नो गॅरंटी. मग जर तुम्हाला मनुष्याचा ठाम निश्चय पूर्ण करायचा असेल, तुम्हाला मनुष्याचं जीवन पूर्णत्वाला करायचं असेल किंवा पुन्हा मनुष्याचा जन्म धारण करायचा असेल तर या 5 गोष्टीचं नियोजन आजपासून तुम्ही करायला शिकलं पाहिजे. हत्या, चोरी, व्यभिचार, खोटं बोलणे आणि नशापता न करणे. हे जर तुम्हाला जमलं तर समजून चाला मनुष्याची सद्गती झाली. ज्याची एक महत्त्वाची आहे की जेवढी तुमची पात्रता आहे, आता भगवंतांनी याला दुसऱ्या शब्दात म्हणले, ज्याला आपण सगळे जे विपश्य साधक आहेत ते विपश्य साधक काय म्हणतात, याला पुण्यपारमिता म्हणतात. आता तुम्हाला पुण्यपारमिता काय माहीत आहे? पुण्यपारमिता काय पुण्य आहे? पुण्य काय की ज्या वेळेस मन पुनीत होते आणि पुनीत मन झालं, म्हणजे पुनीत मन कधी होते माहीत आहे का? कधी मन होते पुनीत माहीत आहे का? एक उदाहरण सांगतो तुम्हाला. ते बघाशी 2 पोरी होत्या लहान लहान छोट्या छोट्या. एकीचं लक्ष गेलं आणि एकीचं लक्ष गेल्यानंतर तिनं लगेच केळी मागितली, दिली. पण त्या अगदी शून्य अवस्थेमध्ये त्या मुलीच्या चित्तामध्ये जे भावना तयार होत असते की दुसरी मुलगी आहे तिला तिच्या यातला केळ दिला जाते ना, ती अवस्था पुनीत अवस्था आहे. एक आपण सगळेच या पुण्या भागातून पूर्ण गेलेला आहोत आपण सगळे, म्हणजे मी पण त्यातला एक पुण्याचा अंश होऊन गेलो. एक मी तुम्हाला सांगतो, पहिल्या दुसऱ्या वर्गात असेल मी, आपणही होता. काय करायचं माहिती आहे की आपलं एवढं मित्रत्वाचं नातं होतं ना, एखादा मित्र असायचा ना आपला, तर आपण जर 5 पैशाची गोळी जर घेतली तर काय करायचं माहीत आहे का? काय करायचं? वाटून द्यायची. पण कशी वाटायची माहीत आहे का? दगडाने ठेचली तर ते चुरा होईल. मग काय करायचे? दाताने करायचं. मग दाताने केलं तर काय होईल? म्हणजे ते थुंकी लागेल ना, मग ते नाही. मग काय करायचं? त्याला दुसरा एक प्रयोग आहे, म्हणजे थुंकी लागणार नाही आणि त्याला दिली पाहिजे. मग काय करणार तुम्ही? कपड्या, शर्ट असलं की शर्टात गोळी टाकली की एकदा काय करायचं? ते करून टाकली की मग तो आतला भाग आपण घ्यायचो आणि काय, ती अवस्था म्हणजे पुनीत अवस्था आहे. ती अवस्था म्हणजे काय? पुण्य. आपण सगळेच गेले का नाही? ते एक पुण्य केलं, आपण केलं ना. पण जशी जशी प्रौढ अवस्था होते ती पुनीत भावना राहत नाही, स्वार्थी बनायला लागतो आपण. पण एवढे काही स्वार्थी होतो आपण, एवढे काही स्वार्थी होतो. कुठपर्यंत स्वार्थी होतो की जोपर्यंत स्वार्थी तो होतो तिथपर्यंत, पण एवढ्या अधीन, स्वार्थाच्या अधीन एवढ्या कधी नाही होत आपण. त्यावेळेस कधी होतो माहीत आहे का? तुम्ही तरुण झाला, तरुणही आहेत, सगळं आहेत, पण मॅरिड नाही आहे, लग्न झालं नाही, बिलकुल नाही, लग्न झालं नाही तरी तुमच्या चित्तामध्ये पुनीत भावना तयार होऊ शकते.
पण जर का एकदा लग्न झालं की पुनीत पारमिता नाही होत, मग चित्त पुनीत नाही होत. समजा एक अविवाहित आहात आणि तुमच्याकडे 1000 रुपये आहेत, अविवाहित आहे आणि 1000 रुपये आहेत, माता पिता आहे, सगळं आहे, सगळं आहे. 24, 25, 26, 28, 30, 32 वर्षाचे झालात, लग्न नाही झालं अजून, 40 वर्षाचा झालं, लग्न नाही झालं, पण 1000 रुपये तुमच्याकडे आहेत. 1000 रुपये तुमच्याकडे आहेत आणि तुम्ही एखाद्या मित्राने तुम्हाला मागितले तर तुम्ही त्याला देणार, चला ठीक आहे देणार. पण जर का तुमचं लग्न झालं, 1000 रुपये तुमचा जिवलग मित्र आहे, नाही देऊ शकत. देऊ शकता? नाही देऊ शकत. कारण पाठीमागं कारण उत्पन्न झालेले आहेत, पत्नी आहे, मुलं आहेत, याला दिलं तर मी काय करू, ही अवस्था करण्यासाठी किती महत्त्वाची आहे. पुणे म्हणजे चित्ताची अवस्था पूर्ण करण्यासाठी, म्हणजे निस्वार्थपणाची देण्याची वृत्ती ज्या वेळेस तयार होत असते ना, पुनीत भावना ज्या वेळेस तयार होत असते ना, ते महत्त्वाच्या गोष्टी होतात आणि त्यावेळेस ते पुण्य अर्जित केल्या जाते. म्हणजे चित्तामध्ये ज्यावेळेस निस्वार्थपणे देण्याची वृत्ती तयार होत असते ना, तर ती पुनीत अवस्था. भगवान अनंत सम्यक संबुद्ध म्हणतात की ते बाल्य अवस्था देण्याची आपल्यात निर्माण झाली पाहिजे. प्रौढ जरी झालो तरी ती अवस्था आपल्यात प्राप्त झाली पाहिजे, तर आपण या भवचक्रातून मुक्त होण्याची अवस्था प्राप्त करू. आणि जर समजा कदाचित तुम्ही प्रौढ झालात, लग्न झालं, तुमचं देत असाल एखाद्याला, तर देत असताना त्याच्यात व्यवहाराची कमिटमेंट चालते तुमची. काय चालते कमिटमेंट? हां मी देतील बाबा. कधी देशील? नाही ठीक आहे. मग नाही तर विश्वास नाही तर मग काय, हे अमुक वस्तू तुझी माझ्याजवळ ठेव आणि मग 1000 रुपये दे. हे जे अवस्था होते ना, बिलकुल नाही आहे, पुण्य नाही आहे. हे एक महत्त्वाचं आहे की यासाठी मग अशी चित्ताची अवस्था ज्यावेळेस होते ना, त्यावेळेस पुनीत अवस्था होते आणि ती पुनीत अवस्थाच भगवान अनंत सम्यक संबुद्ध म्हणतात मनुष्याच्या पुनर्जीवनाची एक बांधणी करण्यासाठी सक्षम असते. आणि मग यासाठी काय करावं लागेल की चित्त जशी प्रौढ अवस्था झाली, मनुष्याचं जीवन प्रौढ होत चाललं आपलं, आणि मग जीवन प्रौढ होत चाललं, आपण मोठे होत चाललो, आणि मोठे होत चालल्यानंतर ही अवस्था निर्माण करायची असेल तर आपल्यातल्या 3 गोष्टी आपण केल्या पाहिजेत. आणि ते म्हणजे पहिल्यांदा शील पालनाची सुरुवात आपण केली पाहिजे. हत्या, चोरी, व्यभिचार, खोटं आणि नशापता, ह्या 5 गोष्टी आहेत ना, या 5 गोष्टीतलं महत्त्वाचं आहे. एक महत्त्वाचं आहे की तुम्ही हत्या, भलाई हत्या त्यागणार आहात, चोरी बी त्यागणार आहात. तुम्हाला माहीत आहे की भीतीच्या पोटी बाबा व्यभिचार करणार नाही कोणी कोणाची, स्त्री पुरुषावर नाही, पुरुष स्त्रियावर नाही, त्याच्यातून मुक्त व्हाल, भीतीपोटी करा. खोटाई सुद्धा. पण काही लोक आहेत नशापता करतात. भगवान अनंत सम्यक संबोधाने 2 शीलाला अत्यंत महत्त्व प्राप्त करून दिले आहे. धम्मचक्र पवतन सुत्थ ज्यावेळेस भगवान बुद्धांनी सांगितलं तर भगवान बुद्ध म्हणतात भिक्खूंनो द्वे अंत टोका. या अगोदरचे धर्म होऊन गेलेत किंवा या अगोदरचे जे संप्रदाय होऊन गेलेत, बाबासाहेबांनी बुद्धांनी त्यांच्या धम्मग्रंथामध्ये त्याचा उल्लेख केला. आणि त्यावेळेस सुद्धा ती अवस्था होती. काय केलं माहिती आहे का की एक सगळ्यात महत्त्वाचं आहे की 62 पंथ होते भगवंताच्या आयातीत, 62 पंथ. आणि मग 62 पंथ होते तर त्या 62 पंथांचे किती मतांतर, आणि बहुतांश लोकांनी, काही लोकांचा वाद जर बघितला आपण तर बहुतांश लोकांनी त्याच्यात काय केलं माहित आहे की 2 गोष्टीला जास्त प्राधान्य दिलं. एक तर पहिली गोष्ट आहे, एवढं काम भोगाला जेवढं महत्त्व दिलं त्या लोकांनी, जरी साधू संत झाले तर काम भोग काम भोग काम भोग, काय नाही होत, काय होत नाही. अरे हे जीवन आलं, जन्माला आलो मेलो, हे का नाही, करा काम वाचता करा, काम वाचता करा, हाच त्यातला एक भाग मुख्यतः केलेला आहे. भगवान अनंत सम्यक संबुद्धांनी पहिल्यांदा धम्मचक्र प्रवर्तनाची सुरुवात करत असताना या 5 लोकांना, 5 परिवारजकांना सांगितलं कामेसु कामसुखान द्वयंत टोका. काम भोगाच्या काम सुखामध्ये लागू नका. हे सगळ्यात मनुष्याला कीड लागते, जसे की बैलाच्या शिंगाला किंवा शेपटीला लागते ना कीड. किती ढिप्पाळ असतो बैल माहित आहे ना,
एवढा अधिक. पण जर का शिंगाला किंवा शेपटाला कीड लागली तर काय केलं जाते? सुज्ञ लोक आहेत की जर शेपीला कीड जर लागले तर काय करतील? त्याच्या पुढचं काय करून टाकतील? ते तोडून टाकतील की पुन्हा ते आहे. मग कधी कधी तो बैल जो आहे आपल्या भाषेमध्ये आपण त्याला म्हणतो बांडा बैल आहे. कीड लागली होती त्याला, आपण आहे शिंगाला लागलं तर शिंग कापून टाकणार, त्याचं हे करणार आहे. नाही तर समजा नाही काढलं तर काय होईल? ते मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्याला एक रोग आहे आणि मनुष्याला जो रोग आहे ना तो कॅन्सरचा रोग आहे. कॅन्सर आपण म्हणतो ना दिसत नाही, पण कॅन्सर जर झाला तर तसाच मेला. एक आहे सगळा बाबा झाला कॅन्सर झाला, कॅन्सर झाला. भगवान अनंत सम्यक संबुद्ध म्हणतात बस हीच अवस्था आहे, ही कॅन्सरची अवस्था आहे. कीड लागली, मोठा वृक्ष आहे, मोठा वृक्ष आहे पण खालून त्याला कीड लागली, वरून डौलदार दिसतो आणि मोठंच मोठं वृक्ष दिसते किंवा मोठं निंबाचं झाड दिसते, रस्त्यानं खूप मोठं आहे पण आतून किडल्यानंतर वरून जसं डौलदार दिसते, पण हवा जर आली तर कधी कोलमडून पडेल, नष्ट उलथून पडेल, काहीच सांगू शकत नाही. तशाच प्रकारचं मनुष्याचं जीवन आहे. भगवान अनंत सम्यक संबुद्धांनी सांगितलं की जे काम वासनाधीन लोक आहेत हे आतून किडत जातात. कधी काय येईल ते कधी कोलमडून पडतील, नष्ट होतील, संपतील, काहीच नाही. आणि या लोकांचं अस्तित्व पूर्ण भंगलेलं असते. हे जर मृत्यू पावले, हे जर मरणाला आले तर पुन्हा यांचा जन्म होतो, पण निरय लोकांमध्ये जन्म होतो. म्हणून भगवान अनंत सम्यक संबुद्ध आपल्याला खूप सावधान करतात. आपल्याला एवढं सावधान करतात की तुम्ही याच्यातून मुक्त व्हा आणि मनुष्याचं जीवन सरळ जीवन जगा. हा एक महत्त्वाचा मार्ग सांगत असताना एक आहे, पण काही सांप्रदायिक लोकांनी याला जास्त महत्त्व दिलं. काही लोकांनी काय केलं की खा पिया मजा करा. संजयने तर त्याचा एक वेगळाच आहे, काय नाही होत, पाप नाही, पुण्य नाही, काय नाही. काही लोकांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्यात ना, असं काहीच नाही होत. या जगात पुण्य नाही पापही नाही, बस आला जन्माला बस झालं काम, काहीच नाही. कोणी काय नाही होत, त्यांनी केलेलं काहीच परिणाम होत नाही, काहीच होत नाही, कसंच होत नाही, काही नाही. अरे ह्या निरर्थक गोष्टी. भगवान अनंत सम्यक संबुद्धांनी सिद्धार्थ बोधिसत्वानी याच्या अगोदर कितीतरी या लोकांचा अभ्यास केला आणि अभ्यास करत असताना सांगितलं की किती निरर्थक लोक आहेत रे हे. या लोकांना जराही समजत नाही रे की मनुष्याचं जीवन पूर्णत्वाला नेण्यासाठी काय करायचं. याचं संशोधन करण्याचं काम भगवान अनंत सम्यक संबुद्धाने केलं. आणि संशोधन करत असताना सांगितलं की तुम्हाला या जीवनातून मुक्त व्हायचं असेल, मनुष्याचं जीवन सार्थकी करायचं असेल तर शिलाला खूप महत्त्वाचं काम दिलं पाहिजे. एवढं महत्त्वाचं शिलाला महत्त्व दिलं पाहिजे. आपण एवढं शिलाला महत्त्व दिलं पाहिजे की एका अवस्थेमध्ये येत असताना ही अवस्था प्राप्त झाली पाहिजे. जीव गेला तरी बेहतर, मात्र शील उल्लंघन होणार नाही. मग काय करतील लोक तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचे दिसतात की चारही शिल जे आहेत, खालून चार जे शिला आहेत, म्हणजे खालचं शेवटचं सोडलं तर त्या एका शिलाच्या वरचे सगळे पालन करतील. पण कधी कधी लोक असे दिसतात आपल्याला की नशापता करतात, बिचाराला माहीतच नाही काय करत आहे. नशापता करतात ना. काय लोक म्हणतात आपण जास्त घेत नाही, आपण थोडीशीच घेतो, आपल्याला त्याचं काय नाही. मला पूर्ण भान असते हो, मला पूर्ण भान असते. मला काय, माझे शब्द बदलत नाहीत, माझी चाल बदलत नाही, माझं वागणं बदलत नाही. आपण आपलं काम कार्य शरीर. अरे तुकोबारायाने सांगितलंय पळलिया वळणच सकाळी इंद्राची. अरे ते थोडं करत असतात, थोकं करत असताना कुठं जाते. भगवान अनंत सम्यक संबुद्ध म्हणतात जसं ते कीड आहे, जशी ती कीड आहे, जसं ते बैलाला कीड लागलेली कीड, जशी झाडाला लागलेली कीड, जसा माणसाला एखाद्या लागलेला कर्करोग आहे, कॅन्सर आहे, तशाच प्रकारचा हा कॅन्सर आहे. आणि एकदा अवस्था झाली की ते आतून तुम्हाला पोखरत जातो. तुम्ही बाहेरून किती डौलदार दिसलात तरी मात्र मरण्याच्या वेळेस जी गत होते ना ती अत्यंत भयानक बाब होते, एवढी भयानक बाब होते. आणि मग म्हणूनच आहे की बुद्धांनी जो शिकवलेला मार्ग आहे की मरणानंतर काय, तर मरण्याच्या दारात आले किंवा मरण होत असताना जर तुम्ही सजग नसाल, सजग सावधान आहे का नाही, तुम्ही सजग नाही, मरायचं आहे, प्रत्येकाला मरायचं आहे, आता जगण्यासाठी तर कोणीच नाही. पण तुम्ही जर मरण्याच्या वेळेस सजग नसाल तर तुम्ही केलेल्या वर्तमान काळामध्ये
तुम्ही जे आता अवस्था आहे त्याच्यात केलेल्या कर्माचा जो साठा तुम्ही साठवून घेतला, तुम्ही जे पुण्याला काही महत्त्व दिले नाही, तुम्ही जे काही शरीरानं असं काम केलं नाही, मनानं असं पवित्र काम केलेलं नाही, तुम्ही त्या अवस्थेत आला की तुम्ही त्याला म्हणतात मार्गी लागला. मार्गी म्हणतात ना, खाली टाकतात का नाही? मार्गी लागला खाली टाकतात ना, का वरती नेतात त्याला खाटेवर खाली टाकतात ना? मग खाली टाकत असताना म्हणजे तुम्ही मार्गी लागला. मार्गी लागला याचा अर्थच तो आहे. पण या मार्गी लागण्याला बुद्धाच्या भाषेला या लोकांनी मरण्याच्या अवस्थेला केला. मार्गी लागला कुठला आहे तर स्वतः पण मार्गी बनणं गरजेचं आहे. मार्गी लागणे म्हणजे काय? मार्गी लागणे म्हणजे स्वतःपन्न. आणि नाही स्वतःपन्न झाला तरी आपण धर्माच्या मार्गाने लागलो पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केला पाहिजेत. आणि मग मरण्याच्या वेळेस आपण त्याला जी अवस्था करतो तर मरण आपण त्याला म्हणतो की मार्गी लागला. मार्गी लागला तर एक आहे की त्यालाही अर्थ शिल्लक आहे, पण तो अर्थ पूर्ण करण्यासाठी मग मार्गी लागला तर काय, चला आपण म्हणू मार्गी लागला, तो मरणाच्या मार्गी लागला, मरणाच्या किंवा सद्गतीच्या मार्गाला लागला. तर मग ज्यावेळेस मार्गी लागतो त्यावेळेस त्यांनी केलेल्या कर्माची पूर्ण चित्रकरण त्याच्या समोर येते. तुम्ही तुमच्या बापाचं मरण पाहिलं का? तुमचे बाप जिवंत असतील तर चांगली गोष्ट आहे. तुमच्या मायचं मरण पाहिलं का तुम्ही? जर तुमची माय जिवंत असेल तर चांगलंच आहे, त्याबद्दल काय प्रश्न नाही. पण मी बापाचं मरण पाहिलं, मायचं मरण मी पाहिलं, आणि म्हणून मला ते भावना उत्पन्न होते. कधी कधी अशी भावना होते उत्पन्न की ज्यावेळेस मायचं मृत्यू पाहिला ना, तर मी जवळजवळ 18-19 वर्षाचा होतो. तर आईला असं वाटलं 18-19 वर्षाचा म्हणजे मी कामाला जायचो त्यावेळेस. म्हणजे एखाद्या शेतामध्ये मी खताची गाडी घेऊन जात होतो, त्यावेळेस खत व्हायचं काम केलं मी. आणि मग ज्यावेळेस माय रात्री गेली ना 10:30-11च्या दरम्यानमध्ये, तर सगळे झोपायच्या अवस्थेत, तर माय मार्गी लागली होती. आणि बापाला सांगितलं की मला खाली घ्या. घेतलं खाली आणि बस ते आठमोड्या आणि ते सगळं सुरू झालं. तर मग मी सगळं केलं, तर वडीलही आले तिथे, मी पण, आता आम्ही दोघंच तिथं. आणि गेल्यानंतर मग काय झालं तर त्या सजग भूमिकेमध्ये माय काय म्हणते, याला बाहेर पाठवा. माझ्या पूर्ण लक्षात आहे ते बाहेर पाठवा. आता तिनं बाहेर पाठवण्याचा अर्थ काय केला? तिनं भय लागेल, बरोबर का नाही? भय लागेल. पण तिच्या समोर मी गेलो आणि परत आलो. मी बसलो तिथे थोडंसं डोक्याच्या जवळ. वडिलांनी मांडीवर घेतलं, म्हणजे वडिलांना कळलं ते काय ते. वडिलांनी डोकं मांडीवर घेतलं मायचं, आणि ते मी तिचं बाजू लावलं काय. तर माय एवढ्या आठमोड्या देत होती ना, एवढे होते ना की खूप तिला त्रास होत होता. म्हणजे तिने जे काय कर्म केलेत ना ते अजान, कारण तिला बुद्धाचा मार्ग तिला नाही दिसला ना, तिला बुद्धाचा मार्ग दिसला नाही, ती बुद्धाच्या मार्गात आली नाही. आणि मग बुद्धाच्या मार्गात आले नाही, तिनं तो शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास आहे, ते शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास तिनं केला नाही. आणि मग शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास तिनं केला नसल्यामुळे तिला या गोष्टीचं ध्यानच नाही ना. तिला गोष्टीचं ध्यान आहे का? बिलकुल ध्यान नाही आहे तिला. आणि मग तिला ध्यान नसल्यामुळे ही जी अवस्था झाली ना, ते व्याकुळता झाली. म्हणजे एक आहे की बुद्ध ते म्हणतात की मरण्याच्या वेळेस जी काही अवस्था होते, म्हणजे जे काही चित्र येते, आता अर्थात तिने जे काही कर्म केले असतील, म्हणजे तिनं वर्तमानातलेच कर्म केले अशातला भाग नाही बरं. हा, तिनं वर्तमान काळामध्येच असे कर्म केले असं नाही, तिच्या पूर्वजन्मातही केले असतील असे कर्म. पण तिने जे मरण्याच्या वेळेस ते जे झालं, तिथे कर्म केले तर कर्म उफाळून आले ना, तिचे कर्म उफाळून आले ना. व्याकुळता, बेचैनी तिला जे झालंय, असहाय्य झाले, डोळ्यातून अश्रू येत होत्या, सगळं होत होतं. मग त्या गोष्टीतून तिला मी ते प्रत्यक्ष बघितलं. ते हे जे अवस्था येते ना, म्हणजे हे. आणि म्हणूनच म्हणतो की अनंत उपकार आहेत त्या भगवान अनंत सम्यक संबुद्धांचे, की त्यांनी या बेचैनीतून मुक्त करण्याचं काम केलं. आणि मला जे जाणीव झाली किंवा मला जे होते ना, तर मला असं वाटते की बाबा माझी आई जर असती तर मी या मार्गात तिला आणलं असतं.
माझी आई जर असती तर तिला या मार्गात आणलं असतं ना मी, की निदान वर्तमान काळामध्ये तू शील पालन कर. नाही समाधीचा मार्ग होत तुझ्याकडून, नाही तुला प्रज्ञा प्राप्त होत, पण एक महत्त्वाचं आहे की तू शील पुष्ट करण्याचं काम कर. आता शील पुष्ट कर होऊ शकत आहे. आता तिनं काय व्यभिचार केला नाही आहे, ती का खोटं बोलली? म्हणजे आजही सुद्धा कुणाच्या आईचं लेकाला कौतुक असतेच. माझ्या आईचंही मला कौतुक आहे की मला एवढं माहीत आहे की माझ्या आईनं गावात कोणाशीच भांडण केलेलं नाही. म्हणजे अगदी त्या काळातली गोष्ट सांगतो, 84-83च्या दरम्यानमध्ये शेजारीने एक सून आली होती ना, तर तिला सून आल्यानंतर तिला जो काही छेड झाला होता ना, तिला काही 2-3 दिवस झाले जेवण दिलं नव्हतं ना सासूनं, तर ती शेजारी ती सून नवी सून आली होती ना, तर माझ्या आईकडे आली होती दुपारी आणि सांगितलं की आत्याबाई असं असं झालं. माझ्या आईनं ते म्हणले पहिले घरात जेवण कर, मी बाहेर बसते, तुझी सासू नाही आली पाहिजे म्हणून हे कर. तिनं जे पुण्य केलं ना, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सगळ्या ह्या ज्या गोष्टी होत होत्या ना, ते एक महत्त्वाच्या गोष्टी होत होत्या. आणि मग तिनं जे निर्माण केलेलं आहे तिनं काय, पण एक होऊ शकते की तिने जे पूर्वीच्या याच्यामध्ये काही जन्म प्राप्त केला, तो जन्म प्राप्त करत असताना त्यामध्ये जे काही कर्म केले असतील, तर ह्या मरणाच्या वेळेस ते कर्म उत्पन्न होतात. आणि मरणाच्या वेळेस जे कर्म उत्पन्न होतात ते जर कर्म तुम्हाला शांत करता आले नाही, तर गेला गेला मनुष्याचा जन्म वाया गेला. मनुष्याचा जन्म वाया गेला. आपल्याला ते करणं गरजेचं आहे. आपल्याकडे खूप मोठी संधी प्राप्त झाली. तुम्ही एवढे लोक शील समाधी प्रज्ञेच्या मार्गात येऊन ठेपलेत ना, खूप महत्वाचं आहे. अरे एवढं अनंत उपकार आहेत आपण केलेला भगवान अनंत संमेश बुद्धाचे आपल्यावर, की आपण बुद्धाच्या या द्वितीय शासनामध्ये जन्माला आलेला आहोत. तुम्हाला शील तर घेता येते का नाही? ओ माय बसा खरे, ओ माय खाली बसा, नाही तर जा, दुसऱ्याला डिस्टर्ब नका करू ना. मी पण बंदच करणार आहे म्हणा. शील महत्वाचं आहे का नाही? शील घेता येते का नाही? आता तुमच्या पूर्वजांना, तुमच्या आईला आणि तुमच्या बघितलं तर शील माहित होतं का? बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतरित केल्याच्या अगोदरची गोष्ट कोणाला शील माहित होतं? शील माहित होतं का नाही? भिक्षू माहित होते का? भिक्षूही माहित नव्हते ना. आताही सुद्धा भिक्षूंची तुरळक अवस्था आहे. आताही काही भिक्षू जास्त मोठ्या प्रमाणात नाही आहेत ना. आणि मग ही अवस्था जर बघितली आपण, तर आपल्या पूर्वजांना ह्या सगळ्या शिलाची अवस्था माहीतच नाही ना. ही जी शिलाची अवस्था महत्वाची आहे, ही नाहीच ना तशी, कारण माहीत नव्हतं आपल्याला. बाबासाहेब आंबेडकरांच्या या महान उपकाराच्या माध्यमातून आपल्याला शील घेता येते ना. तुम्ही आलं की ओकास वंदा मी बनते द्वारते नकतंग सब, तेच आहे. त्या काळात एक महत्त्वाचं आहे की नव्याने ज्या वेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 मध्ये ज्यावेळेस दीक्षांतर केले आणि जवळजवळ 61-62च्या दरम्यानमध्ये जे काही भिक्षू आपल्याला तुरळक दिसत होते, जे काय महाराष्ट्रामध्ये किंवा या 4-5 जिल्ह्यांमध्ये 2-4 भिक्षू जे दिसत होते ना, त्या 2-4 भिक्षूंनी जो काही इमानेद्वारे जो प्रचार आणि प्रसार केला ना, तर लोकांना उत्सुकता वाढली ना. त्यावेळेस 4 आणे 1 पैसा म्हणजे 5 पैसे दान करत होते. एखाद्याने 1 रुपया दान केला तर किती मोठं दान केलं, किती मोठं दान केलं त्यांनी, किती मोठं दान केलं त्यांनी. आणि जे मोठं दान केलं म्हणजे त्यांनी ते शुद्ध अंतकरणातून केलं ना, हे करण्यासाठी, म्हणजे मरण्याची यातना भोगण्याच्यातून मुक्त होण्यासाठी ते दान पारमिता पूर्ण करण्याचं काम केलं त्या लोकांनी. आज ती अवस्था आमच्यात नाही आहे. आम्ही एवढे काही प्रगत झालेले लोक आहोत. आज 1000 रुपये तुम्ही दिले ना तरी तुमच्यापेक्षा 10,000 देणार आहे. आणि त्याच्या मनात तुम्हाला वाटते की आपण जेवढं कमावलं तर 1000 रुपये कमावलं तर आपण भरपूर झालं, हे पण म्हणतात. काय 10,000 दिलं तर म्हणतात भरपूर झालं. काय लोक म्हणतात लाखो रुपये. आणि काही लोकांनी तर एवढं दान केलं की स्वतःची प्रॉपर्टी विकली, नग्न झाले, देऊन टाकलं धम्मासाठी. किती महत्त्वाचे लोक आहेत ते, किती महत्त्वाचं आहे ते. एक साधिका होती पंचफुलाबाई, भावालाही जमीन दिली नाही, कोणालाच जमीन दिली नाही, काहीच नाही. एवढं दान देऊन टाकलं तिनं, जमीन विकून टाकली, दिलं धम्मा दान देऊन टाकलं. गोयंका गुरुजीला दान दिलं, सांगितलं की गुरुजी मुझे दान करणार आहे तर देऊन टाकलं. जमीन विकली, दान देऊन टाकलं.
एवढं चांगलं दान कर्म केलं. आणि मेली तर कशी मेली माहीत आहे का? सजगुण मेली. मेली तर कशी मेली? सजगुण. विपश्यना साधनेला आलीत बोरगाव मंजेला, सतीपठाण शिबिर गेलं, त्याच्या अगोदरल्या दिवशी निघून गेली, सगळ्यांना सांगितलं, सगळ्यांना भेटली. नागपूरला गेली, नागपूरहून आली, यवतमाळला भावाला सगळ्यांना भेटली. आणि काहीच नाही, एका कार्यक्रमात, परित्राणाच्या कार्यक्रमात गेली शांत चित्ताने, कोणालाच काहीच त्रास नाही. याला म्हणतात सद्गती. याला काय म्हणतात? आपण तर वैतागून म्हणतो मेलो पाहिजे. आपण काय म्हणतो? वैतागून म्हणतो ना, मेलो पाहिजे. आता काय करणार आहे? माझं काय शिल्लक राहिलंय? जाय, मला नको, एवढा कंटाळा येतो जीवन जगण्यात. ते बायको ऐकत नाही, जाऊ दे इकडे, मला मग काही का नाही अवस्था आहे. मुलं ऐकत नाही, जाय, मला जगण्यात अर्थ. अरे जगण्यात अर्थ नाही राजा, तुझ्या काय हातात आहे? ना जन्म तुझ्या हातात होता, ना मरण तुझ्या हातात आहे. आणि जे जे जबरदस्तीनं मरतात ना, अरे त्यांची तर विचारू नका, एवढी दुरावस्था होते ना, निरय लोकांच्याही खालच्या लोकांतल्या आहेत. जे जे आत्महत्या करतात ना, सुसाईड करतात ना, भयानक अवस्था आहे. त्या लोकांना माहीत नाही. आणि म्हणूनच या सुसाईडतून, या आत्महत्येतून मुक्त झालं पाहिजे. तुम्ही मरणाला जो, तसंही मरण येणारच आहे. घाई कशाला करता? घाई करता कशाला? ज्यावेळेस येईल त्यावेळेस येईल, मरण येणार आहे. मरण येणार आहे, त्यासाठी तयार राहायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे? मरण येत आहे, तयार राहायचं आहे. मग तयार राहायचं तर कसं तयार राहायचं आहे? समजा तुम्हाला या गावून दुसऱ्या गावी जायचं आहे, दुसऱ्या लोकांमध्ये जायचं आहे, आणि दुसऱ्या पाहुण्यांमध्ये जायचं आहे, तर तुम्हाला माहीत आहे, तर तुम्ही सजून धजून जाताय की नाही? सजून मधून जाताय की नाही? मस्त जे काय शृंगार वगैरे करायचं असेल, काय करायचं, कारण तुम्हाला परगावी जायचं आहे ना. असंच तुम्हाला सजून धजून जायचं आहे. मरणात जायचं आहे ना, बिलकुल काय नाही, काही गरज नाही. कोणी आंघोळ, माझी मेल्यानंतर कोणी आंघोळ कराय याची बिलकुल पर्वा करायची नाही. मी माझीच आंघोळ करून गेलाय. एवढी अवस्था प्राप्त झाली की मरण्याची आंघोळ स्वतः आंघोळ केली पाहिजे. लोक करतील नाही करतील कोणाला माहित आहे? अवहेलना करतील ना. प्रेताची अवहेलना होताना दिसतात नाही का आपल्याला? काही लोकांची तर अशी अवस्था होते की आंघोळ करण्याची गरज नाही, जसं आला तसा झालं आहे. हा होते ना अवस्था, ती बिलकुल नाही आहे, हे कामी नाही. हा जो काही प्रपंच थाटवला, हा जो काही तुम्ही प्रपंच थाटवलात, हा ठीक आहे. हा नासमजमुळेच झालेला आहे. प्रपंच नासमजमुळे झालेला आहे. समज नव्हती म्हणून प्रपंच थाटला गेला आहे, हे तेवढंच महत्त्वाचं आहे. होश नव्हता म्हणून प्रपंच थाटला गेलेला आहे. पण याच्यातून सजग होणं हे खूप महत्त्वाचं आहे. बिलकुल कोणाच मुलीवर, कोणाच मुलावर बिलकुल अळून राहायचं नाही, गरज नाही. ठीक आहे, तुझं तू कर, आहे मिळालं चांगलं आहे, माझ्यानं जेवढं होतं असेल तेवढं करायचं आहे, सगळ्या गोष्टी आहे, काय गरज नाही. आणि तसंही सुद्धा हे करत असताना बघतो ना आपण, तुम्हाला काय गॅरंटी कोण्या मुलाची, काय गॅरंटी मुलीची की ते तुम्हाला सांभाळ करणार आहे म्हणून. ट्रेनमधून येत असताना 45 दिवसाचं शिबिर करून येत असताना गीतांजलीनं आलो, आणि येत असताना एक गुजराती होता, एक मारवाडी होता, आणि एक हिंदू होती, आणि एक त्याच्यात मी होतो. असे 6 जण वर्ष. एक पोरगी म्हणजे 34 वर्षाची पोरगी होती, आणि एक 60 वर्षाची मारवाडी, तिचा नवरा 65-70-75चा असा, आणि एक दुसरा मारवाडी होता, त्यांचे होते सगळे. आणि चर्चा करत आलो. नंतर त्यांनी तेच सुरुवात केली ना, खूप महत्त्वाची आहे. चर्चा करत असताना सांगितलं कोण कोणाचं आहे, काय नाही, हे केलं ते केलं, अमुक केलं तमुक केलं, सगळं काय नाही. रथक अवस्था झाली, कोणी कोणाला सांभाळत नाही. चर्चा सुरू झाली की आताच्या दुनियातला विचार त्यांनी मांडला की कोण कोणाचं करते, मुलावर कोण अवलंबून राहते. तुम्ही एक सगळ्यात महत्त्वाचं काम केलं, तुमचं कर्तव्य तुम्ही पार पाडलेलं आहे. नासमजमुळे हे जे काय प्रपंच थाटवला, नासमज म्हणजे मी जाणीवपूर्वक बोलत आहे बरं, नासमजमुळे तुम्ही जो काय प्रपंच थाटवला, तर याच्यानंतर तो प्रपंच तुमची काळजी घेईल. या विवंचनेमध्ये किंवा या चिंतेमध्ये किंवा या भ्रमामध्ये तुम्ही अजिबात राहता कामा नये. तुम्ही तुमचा मार्ग शोधणे गरजेचं आहे, आणि तुमचा मार्ग जो कुठला असेल तो केवळ फक्त धम्म आहे. तो फक्त धम्म आहे. धम्म आहे म्हणजे काय? धम्म आहे तो भगवंताची मूर्ती झाली की सगळा लोंढा येतो, आम्हाला वंदन करायचं आहे. अरे पागलपणा नका करू ना.
पागलपणा नका करू. बुद्धाने शिकवलेली जी शिकवण आहे ना ती अंगीकारण्यात आली पाहिजे, अंगीकारणे उतरली पाहिजे, यासाठी प्रयत्न करा ना. ते तर प्रतिकात्मक आहे, ते रूप आहे. त्या रूपानं तुमचं भलं होईल तेवढं भलं होईल असं नाही आहे, अंतिम भलं होईल असं नाही आहे. अंतिम भलं जर करायचं असेल तर तुम्हाला धम्मपदाने चालाय. म्हणून आपण जी गाथा म्हणतो ना, इमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया बुद्धं धम्मं संगं पूजेमी, आपण म्हणतो ना, मी प्रयत्न करत आहे, चालण्याचा प्रयत्न करत आहे, मी ते केलं पाहिजे. आणि ते करत असताना तुम्हाला ते प्राप्त झालं पाहिजे, यासाठी अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आहे की आपल्याला मेल्यानंतर काय करायचं आहे तर जरूर आहे की एवढे कठोर परिश्रम घ्या, एवढं सत्कर्म करा की खालच्या लोकांमध्ये आलं नाही पाहिजे, खालच्या लोकांमध्ये नाही आलं पाहिजे. आणि मग खालच्या लोकांमध्ये यासाठी सजग व्हा. आणि सजग झाल्यानंतर खालच्या लोकांवर आपण किमान मनुष्य लोकांमध्ये जन्माला आलं हे जरी झालं तरी आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि हे केवळ फक्त आणि फक्त बुद्धाचा मार्ग करू शकते, इतर कोणीही करू शकत नाही. संप्रदायामध्ये वेगवेगळ्या भुलभुलायाचा मार्ग लोकांनी दाखवला. याची पूजा करा, इथं दान करा, तिथं दान करा, हे करा, इथं हे कर्मकांड करा, इथं हे करा. हे जे तुम्ही आपण प्रत्यक्ष पाहतो, काय काय लोक भोग देतात है ना, नैवेद्य चढवतात, हे जे करतात ना, हे करतात, हे कशासाठी करतात याचं काय नाही, पण हे महत्त्वाचं आहे की बुद्धाने शिकवलेला मार्ग आहे की त्याच्यात तो शील समाधीचा प्रज्ञेचा मार्ग नाही. शील समाधी प्रज्ञेचा मार्ग जर करायचा असेल तर तुम्हाला या मार्गात येणार. आणि म्हणून त्यासाठी आपल्याला हे करायचं आहे. म्हणून चित्त पुनीत करायचं असेल तर त्या माध्यमातून, आणि मग काय करायचं आहे तर ते काय. आणि म्हणून तुमच्यासाठी एक महत्त्वाची आपल्या या परिसरामध्ये चालून आलेली संधी महत्त्वाची आहे की माझ्यातले सगळे पंचशीलाचं पालन करण्यासाठी मी पूर्ण राहिलो पाहिजेत, त्यासाठी मी प्रयत्न केला पाहिजेत. काय केलं पाहिजेत की हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मी पालन करण्यासाठी काय केलं पाहिजे तर तुम्ही घरी राहिल्यानंतर तुम्ही पालन करता का, नाही होत पालन. म्हणून यासाठी तुम्ही काय करत आहे, इथं 10 दिवस द्या. 10 दिवसांमध्ये काय होते, पूर्ण शिलाचं पालन केलं जातं. 10 दिवसाचं तुम्ही हत्या करत नाही, चोरी करत नाही, व्यभिचार तर बिलकुलच होत नाही, खोटं तर बोलणं होतच नाही, चुगली होत नाही, चाडी होत नाही, निंदाई होत नाही, आणि नशा पतात बिलकुलच होत नाही. आणि झालं तर काय होते तर चित्ताला एवढं उजू केल्या जाते, म्हणजे चित्ताला एवढं सरळ केल्या जाते की बस हे 5-10 दिवसांपर्यंत तुम्ही काय करत आहात तर तुम्ही पुण्य पारामितामध्ये ते खडे टाकत आहात, शिलाचे खडे टाकले चालेल. आणि मग याच्यातून ते भावना तयार होते की तुम्ही पालन केलं. म्हणजे मग काय अवस्था ते की 10 दिवसांमध्ये जरी त्या लहान अवस्थेच्या म्हणजे थोड्यासा आपण करू की स्वार्थी मुलगा आहे, आता कुठला मुलगा आहे, स्वार्थी मुलगा आहे. तो स्वार्थी मुलगा आहे, त्याचा मुलगा आहे, तो 10-12 वर्षाचा मुलगा आहे, पण त्याच्या चित्तामध्ये भावना तयार होते. तो जर काही खात असेल तर त्याच्या मित्राला देण्याचं काम करते, थोडंसं का असे ना, हा 3 हिस्से घेत असेल तर 1 हिस्सा देण्याचं काम केले. बस हीच अवस्था त्यालाही मुक्तीपर्यंत पोहोचून देते. आणि हेच अवस्था तुम्हालाही सुद्धा या अवस्थेमध्ये तुम्ही पालन करत असताना हे काय होते की 10 दिवसांचं पालन करत असताना ती अवस्था प्राप्त होते, ती चित्तामधले स्वभाव तयार होतो आणि पुनीत चित्त होते. आणि मग त्याच्यातून तुम्ही जे दान धर्म करता का नाही ते पुण्य आहे. आणि हे जे दान धर्म केल्या जाते ते तुमच्या पुण्यामध्ये संचय केला जाते. दान पुण्य तुम्ही ते दिलं की समजून चाला, येणाऱ्या जे काय आठमोडे आहेत, येणाऱ्या काही त्या जाबाय आहेत, येणाऱ्या जे काही संकट आहेत, येणारी काय बेचैनी आहे, येणाऱ्या जे काही अनेक प्रकारचे उधाण आहेत ते शांत होतात. आणि शांत करणं हे आपलं काम आहे आणि त्यासाठीच हे महत्त्वाचं आहे. म्हणून या परिसरामध्ये येत असताना ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं राहतात. आपल्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट प्राप्त झालेली आहे. इथं विपश्यना हॉल झाला, विपश्यना सुरू राहते, शेड्यूल आहे इथे 10 दिवसांचं शेड्यूल, म्हणजे 12 महिन्याचं शेड्यूल आहे, 10-10 दिवसाचं सतीपठाण शिबिराचं हे करायचं. काही लोक चर्चा करतात त्याच्यावर, हे करतात काय बाबासाहेबांनी विपश्यना आहे. अरे बाबासाहेबांनी विपश्यना शिकवली नाही हे तुम्हालाही माहीत आहे, मलाही माहीत आहे, पण बाबासाहेबांनी शिकवली नाही याचा अर्थ धर्मावर चाला असं थोडी म्हटलं बाबासाहेबांनी की धर्मावर चालू नका म्हणून. धर्म धारण करायला शिकावं लागेल ना. बाबासाहेबांनी काय सांगितलं आहे की बाबासाहेबांनी शिकवलं ना, प्रतिज्ञा शिकवली ना, बुद्धांनी शिकवलेल्या अष्टांगिक मार्गाचं अवलंबन करेल, बरोबर का नाही. मग हे तर याच्यात शिकवल्या जाते का नाही. काय काय लोक म्हणतात कळा नाही, बिचारे त्यांची पात्रच नाही आहे ते.
त्यांची भूमी नाही ना, त्यांची गोचर भूमी नाही ना, ती विपश्यनेच्या पासून मुक्त झालेल्या आहेत. विपश्यना म्हणजे दुसरं तिसरं काय नाही, विशेष रूपाने आपल्या शरीराकडे, आपल्या चित्तामध्ये जे काही बदल होत आहेत त्या बदलाला आपण पाहतो आणि मग रागाचे, द्वेषाचे, मोहाचे तरंग कमी 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 झाले. याला लय वेळ आहे, कारण ते भरले, ते निष्कलंकित होतो तर तेवढं ते पूर्ण केलं. पण ते किती भरभर दिवस निघून गेले, प्रौढावस्था झाले आणि प्रौढावस्था झाल्यानंतर विवाहित झालो आणि एवढे काही स्वार्थी पडलो की विचारू नका. हे तरंग ते तरंग ते तरंग, हे याला निंदा त्याची निंदा, याला अपशब्द त्याला अपशब्द, त्याला शिव्या, याचं हे करा, हे कर, हे असं करा, त्याची चोरी करा, नको नको ते सगळं निर्माण आपण केलेलं आहे. पण एक महत्त्वाचं, या 3.5 हाताच्या देहांमध्ये ते पूर्ण पॅकिंग करून ठेवलं. जसं की बँकेमध्ये नोटाचं बंडल पॅक करतात आणि नोटाचं बंडल पॅक केल्यानंतर आपण मोजायला गेलो तर पाणी लावतो का नाही, किंवा काय काय लोक थुंकी लावतात का नाही? का लावतात थुंकी? मोजायच्या एवढे थुंकी का लावतात? नोटा एकमेकाला चिपकेला असतात ना, ते सरळ सरळ झाल्या पाहिजेत म्हणून आहेच का नाही, एक एकच गेली पाहिजेत. जर एकाने मागितलं तर एकाने, असं जर दिलं तर त्याला चिपकून जातील 2-3, कारण ते एवढं पॅकिंग केलेलं असते ना, बरोबर का नाही? तशाच प्रकारचं आहे, एवढं पॅकिंग करून ठेवलेला, रागाचे, द्वेषाचे, मोहाचे, अहंकाराचे, तिरस्काराचे, अरे बापरे विचारू नका, एवढे काही निर्माण करून ठेवले, एवढे निर्माण करून, एवढं पॅकिंग झालंय. आता त्याला खोलायचं असेल तर काय करावं लागेल? तुम्हाला बसावं लागेल 10 दिवस, आणि मग काय करावं लागेल तर ते मोजावं लागतील. तर मोजावं लागत असताना मोजायची गरज नाही, तुम्ही बसले की ऑटोमॅटिक मोजणं सुरू होते, मग हळूहळू शरीराच्या माध्यमातून होतो. आता ज्याला पैसे मोजायचा कंटाळा आला की समजू चला जास्त कमीच राहतात, निघत नाहीत, मग ते तसंच राहत आहेत. तशाच प्रकारची अवस्था आहे की आपल्यातले विकार काढायचे असतील तर आपल्याला इथं बसायचं आहे आणि आपले विकार मोजायचे आहेत, नाही मोजायची गरजच नाही, आपल्याला समूळ नष्ट करायचे आहेत, काय याची गरज राहत नाही. ही ज्यावेळेस भावना तयार होते त्यावेळेस शुद्ध जीवन तयार होते आणि तेच आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. ते मरणाच्या वेळेस यातना करत नाही, आणि मग जे मरणाच्या वेळेस यातना करत नाही त्या व्यक्तीची सद्गती होते, त्या व्यक्तीची सद्गती होते. ते सद्गती प्राप्त करण्यात आहे. काय काय भिक्षू लोक सुद्धा याच्यावर बोलत आहे, तो मेला ॲक्सिडेंटला, आणि काय भिक्षू म्हणतात त्याची सद्गती झाली. अरे कशी सद्गती होईल रे? काय काय भिक्षू लोक म्हणतात एखाद्या आपण यांच्या मुलांनी खूप विपश्यना केला, आई वडिलांनी विपश्यनाच केली नाही, आई वडिलांनी विपश्यना केले नाही, त्यांच्या लेकरांनी विपश्यना खूप मोठ्या केलेल्या आहेत, आणि हे भिक्षू तिथे गेले आणि मोठे मोठे ते मुलं आहेत, नोकरीवर आहे, डॉक्टर आहे, दमुक आहे, पैसे दान देतात, आणि मग हे भिक्षू तिथे गेले की अग्नी लावण्याचं काय, मग ते त्याच्यावर लेचरा, आई सद्गतीला गेली. काय सद्गतीला गेली रे? एवढ्या फेकतात लोक हे. याने नाही, जो करेल त्यालाच आहे. मुलांनी पुण्य केलं तर मुलालाच प्राप्त होईल. भांड कोणाच्या हातात आहे? ज्याच्या हातात भांड तोच वाटणार आहे, बरोबर आहे का नाही? कधी कधी म्हणाय ना, ज्याच्या हातात दंडा त्याची म्हैस त्याची राहील ना. आता काय ना कोणाचं आहे, काय काय भाषेत आपण म्हणते, ज्याच्या हातात जाळ तो पारधी, ज्याच्या हातात सदा तो पारधी आहे का नाही, शिकारी आहे ना तो. आता तुमच्या हातात नाही आणि तुमच्या दुसऱ्याच्या हातात असेल तर तो झाला ना, तो शिकारी झाला, तो पारधी झाला, तुम्ही थोडी झाले. आपल्याला ते करायचं आहे की मला याच्यातून आहे, माझं पात्र मला पूर्ण करायचं आहे, त्यासाठी मला कर्म करायचं आहे. काय पण काही लोक असे आहे, मी पातूरला एका कार्यक्रमात गेल्या वर्षीच्या त्याच्या अगोदरच्या वर्षीची गोष्ट आहे, तर गेलो होतं, मला नांदेडला जायचं होते, तिथे एका घरी गेलो आम्ही, खंडारे साहेबांच्या घरी गेलो, आणि तिथे त्यांची सुरुवात, तर ती वसंत खंडारेंची मिसेस बिचारी दुःखीरोगी आहे, तिला म्हणजे दुःखरोगातून मुक्त हो मावळी. मग ते गेल्यानंतर तिथे भावना तयार झाली की ती दान द्या. तिच्या बहिणीनं 20 रुपये दान दिले. किती? 20 रुपये दान दिले, आणि हिला दान द्यायचं होतं, तर ती काय म्हणते तिच्या बहिणीला माहिती आहे, राहू दे तू काय देते, मी दिले दान. काय पागलपणा आहे हा, पागलपणा आहे ना. म्हणजे समजा ये काय, आता हिच्या हातात आता हिला ताट दिलं, जेवायला सुरुवात केलं, हिनं सांगायला पाहिजे राहू दे ना आता मी जेवते ना, तू कशाला दे. पागलपणा आहे का नाही हा? शुद्ध पागलपणा आहे. तुम्ही शील पालन करत असाल तर लाभ कोणाला होईल?
तुम्हाला. पण तुम्ही शील पालन करत असताना लाभ जरी तुम्हाला होत असेल, पण तुमचं अनुकरण करण्यासाठी जे जे लोक आहे, मग तुमची मुलं असतील, तुमचे आजूबाजूचे असेल, त्यावेळेस शील पालन करत असताना तुमचा व्यवहारिक व्यवहार ते बघत असताना ज्यावेळेस ते गैवरून जातील आणि तुमचं अनुकरण करायला लागतील, तर ते तुमची प्रेरणा घेऊन जातील, लाभ त्यांनाही होईल ना. पण तिथे असं होतं ना, दिसतच नाही आपल्याला, आणि ते करणं गरजेचं आहे. म्हणून एक लक्षात घ्या की तुम्हाला चांगलं बनायचं आहे, म्हणजे तुम्हाला मरणाच्या पलीकडे जायचं आहे. सद्गती आहे. मरणाच्या पलीकडे म्हणजे काय, मरण तर येणारच आहे, पण एक महत्त्वाचं आहे की मेल्यानंतरही मनुष्य लोकांमध्ये जन्माला यायचं असताना तुमचं अनुकरण करण्यासाठी लोकांनी तुमचा आदर्श घेतला पाहिजे. यासाठी शील पालन करणं गरजेचं, यासाठी दान भावना करणे, यासाठी समाधीचा अभ्यास करणे, यासाठी प्रज्ञा प्राप्त करणे, हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच आहे की ज्या वेळेस आपण येते, तुम्ही जे पुण्य करताय ना, जे काय दान धर्म करता ना, हे दान धर्म खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठीच हे करणं गरजेचं आहे की मलाही सुद्धा प्राप्त होईल. हे करत राहिले म्हणजे त्याग करत राहिले, या भावनेतून तुम्ही ऐकून गेलेत ना, सजग झालेत ना, ऐकलं ना, अरे हां हे केलं पाहिजे, मग चित्ताला तुम्ही सरळ करण्याचं काम केलं. पण ज्या वेळेस तुम्ही देण्याच्या अवस्थेमध्ये समजा आलेत, 100ची नोट काढली आणि न मग केलं, तिथं भावना तयार होते की मला 100 रुपये दान करायचे आहे, तिथपर्यंत जायपर्यंत चित्त तुम्हाला त्याच्यातून मुक्त करण्याचं काम करते, यांना सांगते. आणि काय म्हणते माहिती आहे का, 50च घे भाऊ. पुनीत नाही झालं ते. चित्तामध्ये भावना काय झाली ते पूर्ण करा, आणि ते करण्यासाठीच आहे, त्यासाठीच करणं गरजेचं आहे, आणि ते करणं गरजेचं राहील, यासाठी महत्त्वाचं आहे. एक उदाहरण सांगतो आणि थांबतो की भगवंताच्या हयातीमध्ये श्रावस्तीच्या बाजूला एक ब्राह्मण कुटुंब आहे. ब्राह्मण कोण, जातीनं ब्राह्मण नाही आहे, ब्राह्मणाचा अर्थ इथं तो नाही आहे. आणि एवढे गरीब होते ते, खूप गरीब, एवढे गरीब होते की एक धोतरच होतं त्याच्याकडे. ज्यावेळेस बाईला बाहेर जायचं होतं ना, तर बाई नेसून जायचंय, नवरा घरात नंगा. किती दरिद्री झाली. ज्यावेळेस नवऱ्याला जायचं होतं, तर नवरा नेसून जायचा आहे, धोती घालून जायचा आहे बाहेर, आणि बायको घरात नंगी. भगवंत तिथे गेले श्रावस्तीच्या बाजूला, आणि एवढी मधुर वाणी बोलायला लागलेत भगवंत, दानाच्या संबंधी बोलायला लागलेत. आणि यांनी सुरुवात केली की म्हणे मला जायचं आहे, पण जायचं दोघांच्या समोर धर्मसंकट आहे ना, ते म्हणले मलाही ऐकायचं आहे भगवंताचं वचन. मग कसं आहे, तर त्या दोघांनी ठरवलं. काय ठरवलं, एक दिवस तुम्ही जाता, एक दिवस मी जाईल, किंवा सकाळी तुम्ही जा, संध्याकाळी मी जाईल, आहे ना. त्यावेळेस हे जे भागवत लागतात की नाही, भागवत सप्ताह म्हणतात की नाही, हे भगवंताच्या हयातीतले आहेत बरे. भगवंत एका ठिकाणी जात असताना 7-7 दिवस थांबत होते, 3 दिवस थांबत होते, जसं 10 दिवस थांबत होते. हे त्याच आहे. हे नंतर मग थोडं या लोकांनी आपल्याकडे वळून घेतलं आहे का नाही. त्याला सप्ताह म्हणजे 7 दिवस हे केलेलं आहे. पण भगवंताचं त्यालाही सुद्धा 7 दिवसाचं पारायण ठेवलेलं आहे. पारायण काय ते सप्ताह पारायण म्हणतात ना. पारायण म्हणजे काय, फक्त वाचनाचं काम केलं यांनी. वाचन बस, आलं की वाचा 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 वाचा, त्याला त्या भगवंताच्या त्या पारायण करायचं होतं. तर कशाचं पारायण करायचं होतं, आपल्या दुःखाचं पारायण करायचं, आपल्या रागातून पारायण करायचं आहे, आपल्या मोहातून पारायण करायचं काम. आपले राग वाचायचे, आपले दुःख वाचायचे, आपले द्वेष वाचायचा, आपला मोह वाचायचा. हे वाचता वाचता दूर करण्याचं काम करत होतं. त्याला त्यावेळेसचा अर्थ होता. आताचा अर्थ वेगळा केला आहे लोकांनी, है ना. आता भागवत सप्ताह म्हणतात. भागवत सप्ताह म्हणजे काय, आता भागवत सप्ताह म्हणजे ग्रंथ घेतला, भगवद्गीता घेतली आणि वाचायला सुरुवात केली, तसं नव्हतं. भगवद्गीता म्हणजे काय, भागवत सप्ताह म्हणजे काय, भगवंत इथं राहिलेल्या 7 दिवसापर्यंत तो भागवत म्हणजेच काय, भगवंत प्रत्यक्ष आहेत भागवत, आणि ते बोलत आहेत भगवंतम. क्रिया सुरू आहे, प्रतिक्रिया सुरू आहेत, क्रियापद सुरू आहे, ह्या त्या गोष्टी आहेत. म्हणून भागवत हा त्याचा अर्थ तो आहे. आणि मग भगवंत हे करत असताना ऐकलं त्याने, ते दोघंही गेले. काय करणार, एक दिवस ते गेले, संध्याकाळी तू जात आहे, मी ऐकत आहे. आणि भगवंताचं प्रवचन 2-3 दिवस झाले, आणि चेतना एवढी निर्माण झाली त्यांच्या की मला दान कर्म करायचं आहे. पण काय करू, गरीब आहे ना, गरीब एवढे आहोत की काहीच देता येत नाही, काय करणार, एवढे आहेत. आणि त्यांच्या चित्तामध्ये आलं की दान द्यायचं, उठत होते दान द्यायचं, काय देऊ, एक दिवस असा की दान द्यायचं. आणि मग त्यांच्या चित्तामध्ये आलं की माझ्याकडे काय, मी तर उघडा आहे, धोती तर घातली, आता हेच माझ्याकडे शिल्लक आहे, मला काय द्यायचं. त्यांच्या चित्तामध्ये आलं की मला हे भगवंताला धोती द्यायची आहे. आता का भगवंत धोती घालणार आहे त्याची, पण द्यायची भावना द्यायची आहे ना. आणि मग एक विचार केला, एकदा उठला तो, एक दिवस उठला, प्रवचनात उठला, आणि भगवंताच्या जोड जायच्या नंतर लगेच परत आला. महाराणी त्याला आळवलं ना, महाराणी त्याला आळवलं, अरे थांब, काय करतो तू, हे नग्न आहेस,
काय करशील? हे एवढ्या मोठ्या स्त्री आहेत, पुरुष आहेत, सगळे आहेत, लहान लेकरं आहेत, सगळे आहेत. अरे तू नग्न झालं तर तुझे नग्नता बघतील ना आणि तुझ्यावर हसतील. ते नाना तऱ्हेचे विचार त्याच्या चित्तामध्ये आले. परत आला, दुसऱ्या दिवशी गेला, परत आला, तिसऱ्या दिवशी त्याला सहन झालं नाही, काय नाही, बस एकच विचार केला की द्यायचा आहे. आळलीत होती, नग्न, बस हातात घेतल्या, भगवंताला म्हटले भगवान हे माझ्याकडून दान घ्या धोतीचे. आणि भगवंतांनी साधुकार दिला. आणि जसं भगवंतांनी स्वीकारल्यानंतर जोरात बोलला, मी जिंकलो, मी जिंकलो, मी जिंकलो. सगळे लोक पब्लिक शांत राहिले, राजाही शांत राहिला. राजा म्हणला हा बावला झाला का? मी राजा असून मी असं म्हटलं नाही जिंकलो जिंकलो, काय झालं? आणि निघून गेला. कशावर जिंकला तो? त्या मार सेनेला त्यांनी खापी घातले ना, त्या मार सेनेवर विजय केला ना, तिला नष्ट केला ना. नग्नता मला काही गरज नाही, नग्नता आहे का नाही, काय गरज नाही, कोण हसणार आहे हसू दे, काय करायचं काय, मला काय करत नाही, मला दान द्यायचं आहे तर दान द्यायचं आहे. जोरात या एवढ्या मोठ्या पब्लिकमध्ये, एवढ्या मोठ्या सभेमध्ये तो म्हणतो जिंकलो जिंकलो जिंकलो. म्हटल्यानंतर काय करणार? भगवंत गेले, भगवंताच्याजवळ राजा गेला हात जोडल्याने, भगवान हा काय प्रकार आहे? हा तर नग्न झाला, यांनी दान कर्म केलं ना, हा म्हणते जिंकलं. अरे म्हणले तो मोठं युद्ध जिंकलेला आहे, तो साधं युद्ध जिंकलं नाही. म्हणलं कसं काय? अरे मनातलं युद्ध, त्या मनाच्या त्या मार्शनेशी युद्ध करणं साधी बाब नाही. तुम्ही 4 लोकांना मारला, 1000 लोकांना मारणार आहात, तुम्ही लोकांना मारणार आहात, तुमच्या मनाला मारू नाही शकत. आवर घालावर एखाद्या वेळेस मनाला. दारू पिणारा माणूस आहे समजा, त्याने निश्चय करा की आज दारू पिणार नाही म्हणून, होणारच नाही. बेचैनी वाढेल की एवढी वाढेल की विचारू नका. काय करेल ते काय माहीत नाही, इकडून तिकडून तिकडून. तो बायकोला सांगणार की आज भंतीजीचं प्रवचन आणलं, ऐकलं ना मी, हां आज मी दारू पिणार नाही, ठीक आहे. ते सगळं आहे ना, तो सावध करतो स्वतःला. काय करतो माहीत आहे का सावध? ठीक आहे, ते तिजोरीची चाबी येतं असते ना, हे कर असं कर, हे तिजोरीची चाबी तू अशी हे ठेव आणि कुठंतरी ठेवून दे की मला दिसली नाही पाहिजे. मग ठीक आहे, बायको करते विचारायला, चांगला आहे ना, होते ना चांगला तर घ्या. बरं, पैशातले खिशातले जेवढे पैसे आहेत ते काढून दिले, बिलकुल काही ठेवलं नाही. मला आता दारूवर विजय प्राप्त करायचा, दारू पैसा काय होते, बस येतोय दारू पिणार, चालणार नाही नाही नाही. वेळ झाली, बरोबर घंटा वाजली, कारण चित्तामध्ये घंटा ठेवलेली आहे, तुम्ही वेळेवर ठेवलेला आहे. 6 वाजले की झाली बेचैनी सुरू, इकडे तिकडे इकडे तिकडे. आणि मी गेला बायकोजवळ, पैसे पाहिजेत. अरे नाही तुम्ही असं बोलले, अरे हां नाही थांब, ठीक आहे, इकडे तिकडे तिकडे सहयोगाचा. असा गेला की बाहेर कुठे गेल्यानंतर लगेच धावत गेला ना, ठीक आहे म्हणले आज काय होऊ दे, आजच्या दिवस गेला त्या दारूवाल्याकडे, एक मारली पॅक, आलं बस झालं म्हणले, आता याच्यानंतर नाही. काय केलं रे, काय केलं? काय किती काय केलं तरी मनाला जिंकणं फार कठीण आहे. त्यावेळेस भगवंताने सांगितलं की अरे त्या युद्ध जिंकलेला आहे. राजा म्हणले युद्ध, असे माणसं आपल्या नगरात, अरे खूप महान आहे. याची ही भावना, युद्धाची जिंकण्याची भावना बघताना त्याने काय केलं की त्याने त्याच्यातून त्याला दान कर्म केलं. काय केलं दान कर्म त्याने? राजाने त्याला एक धोती देऊन टाकली, चादर, मोठा ब्लँकेट देऊन टाकलं, घे तुझं चाल. चांगलं मखमली चादर, मौल्यवान राज दरबारला चादर देऊन टाकलं. तो गेला आणि त्याने सांगितलं अरे एवढं मौल्यवान राजाने आपली स्तुती केली, हे माझी नाही केली, मी युद्ध जिंकलेलं आहे त्याचं आहे, म्हणून हे भगवंताच्याकडे गेलं, ते दान देऊन टाकलं. भगवंत दुसऱ्या दिवशी सकाळी गेले तर बघितलं दान, म्हणलं भगवान हे तर राजदरबारात त्याला, अरे म्हणले त्यांनी दान दिलं. अरे एवढा आहे. दुसऱ्या वेळेस त्याला संध्याकाळी बोला त्याने 2 जोडी दिली, 2 जोडी गेलेत. हे म्हणलं अरे एवढा सन्मान होत आहे तर भगवंताच्या या दानामुळेच आहे, भगवंताला दिलं म्हणून. त्याने दोन्हीचे दोन्ही जोड्या, 2 4 दिल्या, 8 जोड्या दिल्या, ते सगळे देत. एवढ्यापर्यंत गेला की 32 जोड्या त्या दान करायला. आता 32 जोड्या दान कर्म केलं त्यांनी, राजाने. ते एवढं केलं तर ह्याला असं वाटलं की आता जर केलं तर राजाचा अपमान होईल, म्हणून काय केलं, 30 जोड्या ज्या आहेत ते चादराच्या, ते काय केल्या त्यांनी भगवंताला दान करून टाकल्या, संघाला दान करून टाकल्या. आणि त्यातल्या 2 जोडी घेतल्या, एक बायको आणि एक, आणि तो मार्ग. अरे एवढा सन्मान त्याचा झाला, एवढा सन्मान झाला की त्याला राजाने राजदरबारावर बोलावलं आणि सांगितलं अरे माझ्या नगरात असे शिलवान लोक जगतात, अरे मनाशी युद्ध करणारे लोक सुद्धा माझ्या नगरात आहेत. अरे किती आहे, भगवंताच्या प्रतापानेच तर खऱ्या गोष्टी होतात. मला जे करता आलं नाही ते या गरीब कुटुंबातल्या व्यक्तीनं केलेलं आहे, ते मला करणं आहे. आणि तशी चित्ताची अवस्था करणं गरजेचं आहे. म्हणून आपण दान देत असताना चित्तामध्ये करतो की खूप मोठा आहे, हा परिसर चांगला आहे, या सगळ्या गोष्टी होतात. आणि तुम्हाला तर माहीत आहे की दर महिन्याला 20 संघपाल इथं असो अगर नसो, 1.5 महिने 20 संघपाल बाहेर होता आणि जगाच्या बिलकुल बाहेर संपर्काच्या. तरी प्रगती किती झाली? प्रगती झाली ना, आहेत का नाही? हे भगवंताच्या मूर्तीला कंपाऊंड होतं का याच्या अगोदर? नाही, आता बंदिस्त करून टाकलं भगवंताला आपण, आहे ना.
आता पुढचं टार्गेट जे आहे ना ते आहे की तुमचे लेकरं येतात का प्रवचनाला, तुम्हाला स्वस्त बसू देतात का. ही मुलगी आता झोपली, तिनं मोबाईल जे सुरू केला होता की विचारू नका, हे ती डिस्टर्ब होते. हे जे लहान लहान लेकरं आहेत की नाही, या लहान लहान लेकरासाठी आपल्याला तिकडे तुम्ही खेळा आणि इकडे आम्ही श्रवण करतो. आता अशी गत आपल्याला, कारण मी ज्यावेळेस बुद्ध जयंतीला एकाने ते आव्हान केलं होतं, पण त्यांच्याकडून काही कारणास्तव नाही झालं. आपली काही मैत्रीच आहे त्यांना म्हणा, त्यांनी फार मोठा म्हणजे बोललो होतं आणि म्हणून मी पण त्या बोलण्याच्या भ्रमात बोलून गेलं की बाबा ते करतील काम. डोंगरे म्हणून सदानंद डोंगरे होते, त्यांनी सांगितलं की हा ठीक आहे बाबा देऊ आपण. त्यांच्या काही कारणास्तव त्यांच्याकडून नाही झालं, हरकत नाही, मंगल मैत्री आहे त्यांना. पण यावेळेस मी निश्चय केला की 2 वस्तू हे मला जे वैयक्तिक लोक दान करतात, वैयक्तिक माझ्या जे पौर्णिमेचं दान असते ना, त्या पौर्णिमेच्या दानाला मी अजिबात हात लावत नाही. हे तुमच्यासाठी सांगतो, मी काही लोकांना दाखवण्यासाठी किंवा लोकांना हे व्हावं अशासाठी नाही आहे. इथे जे दान मिळते पौर्णिमेचं, बिलकुल बुद्धभूमीला जे दान मिळते बिलकुल माझ्या वैयक्तिक खर्चासाठी सुद्धा वापरत नाही. पण लोक मला जाणीवपूर्वक पैसे पाठवतात किंवा करतात ना, तर म्हणतात भंतेजी हे तुमच्या खर्चासाठी करा. आहे त्यांनाही माहीत आहे, विचारायचं शरीर आहे तर काही व्याधी असणारच आहेत ना. आता उद्याचं मला ऑपरेशन करायचं आहे डोळ्याचं, परत कानाचा प्रॉब्लेम आहे, तर तुमच्याशी बोलत असताना कानातल्या समेतनाच गायब झाल्या. म्हणजे किती पुण्यवान लोक आहात तुम्ही. तुमची मैत्री मला भेटली ना, कानातल्या सवेतना बंद झाल्या, आता बोलता बोलता बंद झाल्यात. पुढे वाढतील नाही वाढतील, कानाचा प्रॉब्लेम आहे तो होईल, त्या कानाच्याही डॉक्टरकडे आहे. दाताचा एक प्रॉब्लेम तयार झालेला आहे. हे जे आहे ना, शरीर आहे तो व्याधी असणारच आहे, त्याबद्दल काही प्रश्नच नाही. या दूर करणार मग अशासाठी काही लोक जे दान कर्म करतात ते वैयक्तिक माझ्या. पण माझ्याकडे जे काही वैयक्तिक दान कर्म झालेलं आहे त्याच्यातून मी दृढ संकल्प केला की माझ्या वैयक्तिक पैशातून भगवान अरहंत सम्यक संबुद्धाच्या मूर्तीवर छेद करायचा आहे आपल्याला. बाहेर देशात मग म्यानमारचं म्हणा की थायलंडचं म्हणा की श्रीलंकेचं म्हणा की तायवानचं म्हणा किंवा जे बुद्धिस्ट कल्चरमधले आहे, म्हणजे बौद्ध संस्कृतीमधले जे काही असे आहेत, तर त्यासाठी भगवंताच्या अंगावर आपल्याला छेद करायचा आहे, शेड करायचं आहे असं पत्र्याचं व्यवस्थित, की जे उन्हापासून पावसापासून त्या मूर्तीला कुठल्याच प्रकारचा आघात होणार नाही, त्याच्यावर काही दुष्परिणाम होणार नाही. कारण त्याच्यात लोकांनी भरपूर आपली भावना टाकलेली आहे, सोनं टाकलेलं आहे लोकांनी त्याच्यात मूर्तीमध्ये. त्यामुळे ते महत्त्वाचं जपणं गरजेचं आहे. म्हणून त्यासाठी माझ्या वैयक्तिक याच्यातून लाख रुपये मी त्यांना खर्च करणार आहे. ज्याला कोणाला करायचे असतील तर तेही करू शकतात, कारण तुमची पुण्यपारमिता आहे, मला काही नाही. दुसरी गोष्ट आहे की माझ्यातूनच ते या लहान लेकरांसाठी, तुमच्या लेकरांसाठी, माझं तर काहीच नाही ना, तुमच्या लेकरांसाठी मी खेळणी पण त्याच्यातून आणण्याचा प्रयत्न करतो. मी ते खेळणी सुद्धा एक लेकराला तुमच्या खेळायला तिथं महत्त्वाचं आहे. लहान लहान लेकरं तिकडे खेळले पाहिजेत, कारण ते डिस्टर्ब करतात ना. म्हणून लेकरं खेळायला आले की गर्दी वाढली म्हणजे लोक तुम्ही श्रवण करता बिनधास्तपणे लेकरं आहे. आता माझ्याकडून ते काय होत असेल, एखाद्या लाख रुपयामध्ये जे काही त्यातलं आणता येत असेल ते मी आणणार आहे. पण तुम्हाला जर कोणाला असं वाटत असेल की मला अमुक वस्तू तिथं तुमच्याच मुलांसाठी खेळण्यासाठी काही द्यायचं असेल तर बिनधास्तपणे देऊ शकता. कारण पुण्याचा संचय प्राप्त करण्यासाठी मी कोणीच अडवणारा नाही. अन्यासाठी तुम्हाला हे करायचं आहे म्हणून तुम्ही करा असं सगळ्यांकडून अपेक्षित आहे. इथं उत्तर आहे. आमचा संकल्प होता की जानेवारी एप्रिलपर्यंत या धम्महॉलचं ओपनिंग होणार आहे, पण थोडंसं गव्हर्नमेंटचं काम असल्यामुळे या सगळ्या गोष्टी होतात. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की मला हे काही खुलासा करून सांगण्याची आवश्यकता नाही किंवा विरोधक आहेत, कारण विरोधक बिचारे त्यांचे पात्र तेवढं आहे त्यामुळे ते बोलतात. काय लोक म्हणतात की BJPकडून पैसे घेतले, अमुक केलं. अरे BJPकडून ते काय त्यांच्या बापाच्या घरून देतात पैसे? अरे ते बहुजन समाजाला खापी घालण्यासाठी आहेत ना, ते कसं काय करणार आहेत? तुम्हाला कोण देणार आहे? बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये बौद्ध संस्कृतीसाठी जे जे काय करायचं आहे, जे काय आहे प्रत्येक धर्मासाठी जे काही जो काही म्हणजे वाटा दिलेला आहे, तो वाटा त्यांनी दिला नाही. त्यांच्या का घरून दिला का? ते वाटा दिलेला आहे आणि तो वाटा आपल्या बापाचा आहे ना. आम्ही म्हणतो ना कायदा कोणाचा आहे? मायबापाचा आहे. मग मायबापाच्या कायद्याने तीर केलेला, मग पैसे कोणाचे असतील? अरे काय लोक पागल बोलतात, मला कळत नाही. किंवा येते या लोकांवर. बरं जवळचे लोक बोलायला लागले आता, काय म्हणले तिथं हे केलं तर आम्ही जात नाही. अरे नका जाऊ राजे, मला काय करायचं आहे? बरं मला काय करायचं आहे का? मी माझं घर बांधलं समजा अचानकपणे, आता समजा हे झालेलं आहे, हे काय डोळ्याचं आहे किंवा काय असं कुठला तरी हृदयविकाराचा आजार झाला, मेलो समजा, तर कोणाचं आहे राहिले? कोणाचं राहील? कोणाचं? अरे सगळं तुमचंच आहे का नाही? आणि तुमच्यातून एखादा झाला, एखादा भिक्षू तयार झाला तर त्या भिक्षूचं होईल. भतीजे आहेत, भतीजेनंतर दुसरे भतीजे आहेत, तिसऱ्या हे गेल्यानंतर दुसरे येतील, ते गेल्यानंतर ते, हे तर कायम राहिलं ना. इथं काय नाव राहील का BJP? हे असं आहे.
आणि इथं काय ह्या सगळ्या फालतू गोष्टी लोक करायला लागलेत, कारण हे सगळं वर्चस्व वाढत चाललेलं आहे आणि आपलेच जास्त लोक आपल्याला घातक होत आहेत. मी त्याच्याशी काय मैत्री दान करत असतो, ज्यांना ज्याला विचारायला खूप खूप मंगल होत आहे का नाही, ह्या सगळ्या गोष्टी होत असतात इथे होते. तर हा एक महत्त्वाचा भाग की ते आपण जवळजवळ एप्रिल मे मध्ये सगळ्या गोष्टी होत असताना करत असतो आणि त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण जे आलात आणि आपण जे थांबलात त्या निमित्तानं तुमच्याही प्रती आणि तुमच्या कुटुंबियाच्या प्रती मंगल कामना करतो. आपल्या सगळ्या लोकांचं खूप मंगल हो, आपल्या सगळ्या लोकांचं खूप मंगल हो, सुखी हो, भलं हो, कल्याण.